बरोबर हाच शब्द शिकलास. म्हणजे शांत बसते बोलायला बरं आहे. असं कोणाशी फोनवरती बोलत असले ना तरी समोर तू तेच रिपीट कर, त्याच्यातही तू म्युझिक शोध. हा खाजर खायचंच असणार. नाही कोकणातलं आहे. हो. खाजा चोरांची काय असते? चोळी. बसून गाणं गुणगुणत असले ना की तो कुठे असेल घरातल्या कोपऱ्यात बाहेर स्केल मध्ये गाव. आमची स्वतःची आंब्याची वाडी आहे. अच्छा. तरीही मी तिच्याकडून आंबे विकत घेतले होते ह्याच रिझनसाठी की तिच्याशी थोडस बोलायला मिळावं. ते पण त्याच्यामुळे खूप पैसे घेतले होते माझे. मला भेटल्यानंतर ती मला असं म्हणते, हे गाणं तुझं आहे, हे गाणं तू केलंयस. पहिला मी मेसेज केला होता तिला, म्हणजे खूप मेसेज करायचो मी, फ्लर्ट पण खूप करायचो, पण तिने इग्नोर केलं होतं खूप मला पहिले तर. एकदम चिडले की मी त्याच्याशी सुद्धा मालवणीत बोलते आणि तो हसत बसतो. मी पहिली गोष्ट तिची मला आवडलेली ती तिची मालवणी भाषा. मला असं हा कोणतरी मोठा आहे बाबा, कसला आपण बोलतो आहे वाटायचं म्हणजे काय, पण मला तो आवडतेस असं सांगितलं होतं मी तिला पहिल्या भेटीतच. पहिल्या भेटीत बिग बॉस मध्ये येणार होतास असंही कदाचित तिला कोणकोण लागलेली. फॅमिली वीकला मी जाणार हे ठरलं होतं. मला माहित होतं की हा येणार नाही, पण आतमध्ये अनाउन्समेंटच असे करत होते सारखे सारखे की मला असं वाटत आला आत्ता आणि नाही आला. असं नाही, मला नाही लग्न करायचंय, काही नको, तू शोध बाबा, दुसरी शोध. तिला लग्नाबद्दल ती खूप निगेटिव्ह होते. म्हणजे तिचे काही पॉइंट्स होते की हे पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे मी निगेटिव्ह आहे. एकमेकांच्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी सांगायच्या. घर, ओके, जुळी मुलं. मस्करी असते. त्रास होतो अजूनही त्या गोष्टी आठवल्या की बाबा माझ्याशी बोललेच नाहीत. ज्या दिवशी आम्ही गेलो सांगायला, बापरे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्तच ज्यांचं नुकतंच लग्न झालंय आणि पहिलाच पाडवा आहे, सुरुवात नवीन आहे, आयुष्याची नवीन सुरुवात आहे, असं एक छान गोड कपल माझ्यासोबत आत्ता आहे. गुढीपाडवा विशेष निमित्त ते म्हणजे कुणाल आणि अंकिता, दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. तुम्हा दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं, खरं तर नवीन आयुष्याची सुरुवात नुकतीच झाली, म्हणजे ते महिनाच झालेला असेल अंकिता. सो कसा संसार सुरू आहे ते आधी मला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं. अगदी मस्त, असं काही फरक जाणवत नाहीये, उलट मी एन्जॉय करतेय. एक म्हणजे अलिबागचं तसं म्हणायला गेलीस तर अलिबाग आणि सगळं कोकणातच येतं, पण फूड वगैरे या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. मी खूप एन्जॉय करते, नवीन नवीन गोष्टी शिकते. ओके. कुणाल, किती आयुष्य चेंज झालंय लग्नानंतर? चेंज असं काही नाही, पण कारण आम्ही आधीपासूनच तसे बॉन्ड आमचा तसाच होता. लग्नानंतर फक्त एक गोष्ट बदलली की आम्ही करिअर ओरिएंटेड जास्त झालो, की आम्ही फोकस्ड करिअरवर करतोय. कारण लग्नानंतर आम्हाला वेळच मिळाला नाही की मी फिल्मच्या कामांमध्ये बिझी झालोय आणि ती तिच्या शूट्समध्ये. असं काही बदललं असं काही नाही. ओके. पण खरं तर सुरुवात मला जाणून घ्यायला आवडेल, कारण जेव्हा अनाऊन्स केलं तुम्ही सूर जुळले म्हणत जे काही अनाऊन्स केली तुमची रिलेशनशिप, सो नेमके सूर कुठे जुळलेत हे प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. थोडा अंदाज प्रत्येकानेच लावलाय. एका अवॉर्ड सोहळ्यात खरं तर तुमची भेट झाली, आणि पण खरं तिथूनच सुरुवात झाली की त्याच्या आधी पाहिलेलं अंकिता ऑलरेडी एवढी फेमस असल्यामुळे ते सगळं बघितलेलं आणि मग अचानक भेट झाली आणि आवडली. नेमकं काय, कुणालकडनं जाणून घ्या. माझं खरं चालू झालं इंस्टाग्रामवर. ओके. पहिला मी मेसेज केला होता तिला, म्हणजे खूप मेसेज करायचो मी, फ्लर्ट पण खूप करायचो, म्हणजे ही नंतरची गोष्ट, पण मी आधी मेसेज करून ठेवले होते. पण हिने काय तिला खूप मेसेजेस येत असतात, पण तिने इग्नोर केलं होतं खूप मला पहिले तर खूप इग्नोर केलं होतं. पण ना हळूहळू मग इंस्टाग्रामवरून आमचं बोलणं चालू होतं, माझ्याकडून फ्लर्ट चालू होतं, मग आमची भेट झाली झी मराठी अवॉर्ड्समध्ये, मग सगळं चालू झालं हळूहळू. ओके. पण आता तो सूर जुळले म्हणजे ते सूर कोणी जुळवले असतात ते तू आता लक्षात घे, कारण म्युझिक डिरेक्टर आहे त्याच्यामध्ये सूर इथूनच जुळले गेले. ओके. पण पहिल्यांदा कधी विचारलं त्याने तुला? पहिल्यांदा विचारलं आम्ही भेटलो जेव्हा, पहिल्यांदा म्हणजे प्रॉपर भेटलो, तो मला म्हणाला की एकदा आपण भेटूया. तसं आम्ही म्हटलं की आमची पहिली भेट ही अवॉर्ड फंक्शनला झाली, पण ती भेट म्हणजे अशी होती की समोर दिसला, हाय हॅलो, बस तेवढंच होतं. सो आम्ही पहिले जेव्हा प्रॉपर भेटलो की आज भेटूया आपण, काहीतरी छान मस्त भेटूया, बोलूया असं, तेव्हाच त्याने मला लगेच विचारलं. मी तिला सांगून ठेवलं, म्हणजे की असं नाही की लग्न करूया असं नाही मी सांगितलं तिला, पण मला तू आवडतेस.
असं सांगितलं होतं मी तिला पहिल्या भेटीतच. पहिल्या भेटी. पहिल्या भेटीत. ऑफिशियल भेट आमची पहिली. ओके. पण असं तुला माझ्या मते अंकिता तो जसं म्हणाला तसं खूप मेसेजेस येत असतील की मला तू आवडतेस किंवा तुझं कॉन्टेंट आवडतं. नाही, खूप तसे नाही जणांनी ग. तुला प्रपोजही केलं. तशा मेसेजेस बद्दल नाही बोललो मी, की खूप मेसेजेस येतात, माझं त्याच्यात इग्नोर झालं असेल असं अर्थात, पण वाटतं. तसेही मेसेज अर्थात अंकिताला येत असतील की तुम्हाला खूप आवडतेस किंवा अदर काही गोष्टी. सो तू हेही तुला जनरल वाटलेलं का, म्हणजे तू पहिले लाईटली घेतलंस म्हणून इग्नोर केलंस असं झालं का? नाही, कसं होतं की एकदा मी जास्त मेसेजेस बघतच नाही, त्यात ह्याचा मेसेज आला होता, पण असं काही म्हणजे मी वाचायलाही गेले नाही. आणि त्यानंतर मला एकाने जेव्हा सांगितलं की अशी अशी व्यक्ती तुला मेसेज करते, तू जरा मेसेज तर बघ, तेव्हा मी प्रोफाईल मध्ये जाऊन ते मेसेज बघितले आणि तेव्हा कळलं. पण तेच मी म्हणते की आम्ही गाणी ऐकतो, पण आम्ही म्हणत असं बघायला जात नाही ना की या गाण्याचा म्युझिक डिरेक्टर कोण आहे. ओके. तिने माझी गाणी खूप ऐकली ही होती. म्युझिक, अरे गाणं कोणी गायलंय त्याच्या आपण म्हणतो काय गायलंय ह्याने, याचं गाणं भारी. आपण म्युझिक डिरेक्टरच्या प्रेमात पडायचा विषयच येत नाही. राईट. आणि नंतर म्युझिक डिरेक्टर कोण आहे, त्यांचा बाबा काय भारी गाणं बनवलंय, हे विषय मला भेटल्यानंतर ती मला असं म्हणते, हे गाणं तुझं आहे, हे गाणं तू केलंयस, असं होतं तिची गाडी मी रिएक्शन. गाणं लावायचे आणि हा म्हणायचं कसं वाटलं गाणं, मस्त आहे रे, अगं माझंच गाणं आहे, अच्छा तुझं आहे माहित नाही, असं व्हायचं. त्याच्यामुळे तेवढं काही हे नव्हतं. ओके. पण कुणाल बद्दलची फर्स्ट इमेज काय होती तुझ्या मनात जेव्हा त्याने विचारण्याच्या आधीची, मित्र म्हणून जेव्हा मैत्रीची फेज असेल तेव्हा त्याच्याबद्दलची एक फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? विचारण्याच्या आधीची मला असं वाटायचं की हा खूप सिरियस आणि असा काम करणारा असा कोणीतरी आहे आणि जो मस्त मस्त गाणी बनवतो, बस एवढंच असं काही नाही. हो, कारण तो खूप कमी बोलायचा. तसं तर तू म्हणतो की त्याने खूप मेसेज केले, पण ते पण खूप मेसेज नव्हते, इरिटेटिंग मेसेज नव्हते. अच्छा. कमी, पण त्या शब्दांमध्ये जरा काहीतरी भारी असे कठीण कठीण मराठी शब्द वगैरे त्याच्यामध्ये असे वजनदार शब्द मराठी असे छान मेसेजेस असायचे की जे काय होते. ओके. पण हिला इम्प्रेस करण्यासाठी कुठेतरी मालवणी टच द्यावा लागला का तुला? नाही ग, तिचे मालवणी मला अजूनही जमत नाहीये, फक्त ऐकतोय मी, काही मोजकेच शब्द 2-3 येतात मला. मी ना की मी मालवणीतच बोलते, म्हणजे नेहमीच, म्हणजे आता मुंबईत आल्यापासून घरी आम्ही मराठीत बोलायचो, पण मी आता मित्रांमुळे आणि सगळ्यांमुळे मालवणी येतं, त्याच्यामुळे एकदम चिडले की मी त्याच्याशी सुद्धा मालवणीत बोलते आणि तो हसत बसतो तसं. कारण मी पहिली गोष्ट तिची मला आवडलेली ती तिची मालवणी भाषा. एक्झॅक्टली. म्हणजे एवढी गोड वाटायची ती मला त्या फेज मध्ये, कारण त्या फेज मध्ये मला दुसरं काय माहितीच नाही ना की अंकिता वालावलकर ही इमेज आणि ती मालवणी बोलणारी मुलगी, त्याच्यामुळे ते गोड वाटायचं खूप. त्याच्यामुळे ही माझ्यावर चिडली आणि मालवणी बोलली की मी मस्त हसतो आणि शांत होते थोड्या वेळात. पण हिचं जसं फर्स्ट इम्प्रेशन होतं की तू छान आहेस, साधा आहे, शांत आहेस, तुझं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? कारण अंकिताच्या बाबतीत न्यूज चॅनल्सवर असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी असू दे, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्वभाव वैशिष्ट्य आली समोर. सो तुझं फर्स्ट इम्प्रेशन अंकिताबाबतचं काय होतं? इमोशनल, खूप अशी जिद्दी, आणि काही अन्याय दिसला की ही उभी राहणार, अशी वाली इमेज होती माझ्या नजरेत. आणि मला तीच आवडली जास्त. म्हणजे कुठेही काही, तो KEMचा विषय असेल किंवा व्हॉट एव्हर बाकीचे टोल नाक्यावरचा किंवा ते बाथरूमचा विषय असेल, सगळ्या ठिकाणी ती ज्या पद्धतीने उभी राहते ना, ते मला खूप आवडतं. म्हणजे अजूनही मी तिला सांगतो की तुला जे वाटेल ते कर, फक्त थोडं स्टेबल राहून कर, थोडा विचार कर, बस. पण जेव्हा बिग बॉस मध्ये गेली होती आणि बिग बॉस मध्ये बऱ्याच जणांना उत्सुकता होती, कारण तिच्या बोलण्यातनं बऱ्याच वेळेला आलेलं की लवकरच लग्न करणार आहे, तिचा होणारा नवरा बाहेर, हे सगळं बघतोय, हे सगळं बिग बॉस मुळे लोकांना कळलं. तू बिग बॉस मध्ये येणार होतास असंही कदाचित तिला कुणकुण लागलेली, तेव्हा यायचं ठरवलेलं का हे नंतर बिग बॉस मधनं बाहेर पडल्यानंतरच रिव्हील करायचं हे ठरवलं होतं दोघांनी? नाही, आम्ही ठरवलं होतं की बिग बॉस मध्ये मी जाणार. अच्छा. फॅमिली वीकला मी जाणार हे ठरलं होतं, कारण ती खूप इमोशनली डाऊन होणार हे तिला माहिती होतं. कारण तो शो तसा आहे की ज्याच्यात तुम्ही इमोशनली खूप वीक होऊ शकता, आणि ती तेवढी इमोशनल आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की मी सावरायला जाईन, मी येईन सावरायला तुला. पण नंतर मग 70 दिवसाचं हे झालं आणि मोजके एक 7-8 दिवस राहिले होते, त्याच्यामुळे मग मी डिसिजन घेतला की नाही, आपण आई बाबांना पाठवूया. ओके. पण तेव्हा तुझ्यासाठी शॉकिंग होतं की अरे कुणाल येणार होता, आपलं सगळं ठरलेलं, कारण तेव्हा बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. असं ठरलं नव्हतं. मी त्याला एकच सांगितलं होतं की फॅमिली म्हटल्यानंतर बहिणींना पहिलं आतमध्ये पाठवते, जर मी तिथपर्यंत टिकले तर बहिणी जर येत असतील. पण जर तुला असं वाटत असेल की आतमध्ये मी काहीतरी चुकीचं करते किंवा माझं काहीतरी खूप चुकलंय, तर मला ऍटलीस्ट हिंट देण्यासाठी, म्हणजे जसं फॅमिलीज येतात आणि हिंट देतात, तर तूच येशील, तेव्हा बहिणींना पाठवू नको, कारण त्यांना कळणार नाही, कारण त्यांनी पण एवढा कॅमेरा वगैरे फेस केलेला नाहीये, तर तेव्हा तूच येशील.
तर Okay. आणि पण तो बोललेला की मी नाही येणार आणि मी आतमध्ये येऊन तुला असं काही गाईड करणार नाही, कारण तू नंतर वेगळं बघायला लागशील काहीतरी, त्यापेक्षा तू जशी आहेस ना तशीच राहा, ओके. हे त्याने सांगितलं. त्याच्यामुळे मला माहित होतं की हा येणार नाही, हम्म. पण आतमध्ये अनाउन्समेंटच असे करत होते सारखे सारखे की मला असं वाटत आला आत्ता आला आणि मग नाही आला असं. त्याच्यामुळे ते माहित होतं की हा नाही येणार. ओके. बरं, तुमच्या दोघांचं फिक्स झाल्यानंतर घरच्यांना कधी सांगितलं? लगेचच की वेळ घेतला थोडासा? वेळ घेतला, म्हणजे आम्ही आधी ठरवत होतो की घरी कसं सांगायचं. मी त्याला एकच बोलले आम्ही वेळ घेणार होतो खरं तर, खूप वेळ म्हणजे घेणार. आमचं ठरलं लग्न करायचं, दोघांचं डिसिजन झाला, त्याच्यानंतर आम्ही वेळ घेऊन 1-2 वर्षाचा वेळ घेणार होतो. हम्म. पण हे बिग बॉस आलं आणि त्याचं निमित्त म्हणून आम्हाला म्हटलं की बिग बॉसला जायच्या आधी आपण सांगूया. ओके. त्यामुळे सांगावं लागलं, त्याच्यामुळे कारण आतमध्ये गेल्यानंतर काय होईल आणि मी काय रिएक्ट करेन किंवा काय सिच्युएशन क्रिएट होईल माहित नाहीये. ओके. आणि जायच्या आधी तर मी असं डिक्लेअर करून गेले होते, म्हणजे पोस्ट ही मी ती शेड्यूल करून ठेवली होती. हम्म. तर ती पोस्ट ही तशी होती, तर मी म्हटलं की मी जरा घरी आपण सांगूया, म्हणजे घरच्यांना तरी क्लॅरिटी राहील. तसं एकतर बिग बॉस मध्ये गेली, हे बिग बॉस काय असतं हा एक शॉक, त्याच्यानंतर पण हिचं जुळलंय हा एक शॉक, हिने लग्न ठरवलंय हा पण एक शॉक. त्यापेक्षा सगळं घरी आधी सांगूया आणि जाऊया, म्हणजे निदान घरचे अवेअर असतील. ओके. अंकिताचा खरं तर गोतावळा मित्रांचा खूप जास्त आहे, हो. मैत्रिणी फार कमी. हे अंकिता प्रत्येक वेळेला नाहीच सांगतच आहे असते. तसं. नाहीच आहेत. पण जेव्हा आता ह्याला इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं घरी, पहिले मित्र म्हणून इंट्रोड्यूस करून दिलंस का डिरेक्टली सांगितलंस की आता हा माझा होणारा गो आहे? नाही, पहिलं तर असंच घेऊन गेले घरी, जेणेकरून असंच एक मित्र म्हणून आईची रिॲक्शन घ्या. पण इंट्रोड्यूस असं काही करून दिलं नाही, एक आहे ओळखीचं येतं असं वगैरे असं. आणि माझे आई बाबा अजिबात कोणाशी बोलत नाही जास्त, म्हणजे माझे मित्र येऊ देत कोणी येऊ देत, आई बाबा बोलतच नाही फार. हाय हॅलो बस आणि झालं. तर त्याला मी आधीच कल्पना देऊन ठेवली होती की माझे आई वडील बोलके नाहीये, ते बोलायला येणार नाहीत, तुला काही जमलं तर बघ तू बोल वगैरे. आणि मला अशी सवय आहे की खूप जास्त बोलायची, म्हणजे कोणी कोणाच्या घरी आम्ही गेलो, कुठेही गेलो तर मी खूप जास्त बोलतो त्यांच्यासोबत. माझे आई वडील असे बसून गप्पा मारणारे नाहीच. त्याच्यामुळे फर्स्ट टाइम गेल्यानंतर मी कोणाशी बोललोच नाही. आई सोबत फक्त हाय हॅलो. मला वाटलं की अरे काय माझं काय. तर एकदम मी जाऊन म्हटलं की आई अगं ते आले जरा बोल तरी. तर आई बाहेर आले, हा मग आमटी कशी झाली आहे? हा बोला हो खूप छान, मग असं तसं बस. मग तुम्ही कुठचे? हा बोला अलिबाग, बस तेवढंच बोलणं. आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी निघताना आई याला म्हणली मग पुन्हा कधी येत आहे असं विचारलं आईने. बस तेवढंच आईचं पहिल्या ह्याच्यात बोलणं झालं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी ठरवलं की आता आईला जाऊन सांगायचंय, स्पेशल जे याला गेलो तेव्हा डायरेक्ट मी सांगितलं की हे बघ असं आहे. मग काय ओके. मग काय होती आई बाबांची रिॲक्शन? बाबांची काय होती? कारण तुझे बाबा फारच कमी बोलतात आणि बाबा माझ्याशी बोललेच नाहीत. ज्या दिवशी आम्ही गेलो सांगायला आले नाही, बापरे, पण बाबा बोललेच नाहीत. म्हणजे बाबा त्यांच्या कामात वाडीमध्ये त्यांचं काम करत होते. कोण आलंय? मी असं सांगितलं की मला लग्न करायचंय, हा मुलगा आहे, असं आहे. तर बाबा टीव्ही बघत होते मस्त, युक्रेनचा वॉर काहीतरी, ते युक्रेनचा वॉर बघतच असतात कंटिन्यू. ते बघत होते सगळं असं मस्त की युद्ध चालू आहे हे ते. म्हटलं बाबा मी लग्नाचं म्हणते, तो मुलगा असा नाही. आणि नंतर मला असं कळलं की त्यांना असं, म्हणजे ते एकतर हळवे आहेत, मोठ्या मुलीचं लग्न तिने शोधलाय मुलगा वगैरे असे. ते बोलले आईला काय ते सांग. अरे बाबा. मग मी आईला सांगितलं, मग आई ह्याच्याशी बोलली. फक्त बाबा पहिल्यासाठी बोललेच नाही, फक्त हा पाया पडला तेव्हा डोक्यावर हात ठेवला, काहीच नाही. आता तर ह्याच्याशीच बोलत असते. तेच मी विचारलं, ते आता खूप बोलत असतील? खूप जास्त. म्हणजे आमच्या घरात एवढं कोणी बोलकच नाहीये, तर आता सगळेच बोलायला लागले खूप जास्त. आणि मला कधी कधी एवढे बोलतायत सगळेजण, किती बोलताय, कारण हा इतका बोलकाय, त्याच्यामुळे सगळेच खूप गप्पा मारायला लागले. वा. आणि तुझ्या आई वडिलांची, कारण अंकिता खूप फेमस आहे, किंवा अर्थात दोघांचीही कामं तेवढीच वल्नरेबल आहेत, पण जास्त फोकस अंकिताचा सोशल मीडियामुळे वगैरे जास्त असल्यामुळे आई वडील आधीपासून आई वडिलांना अंकिता माहिती होती? हो, कल्पना होती. नाही, माझे आई वडील तेवढे म्हणजे युट्यूब बघणं किंवा असं त्यांना काही ह्या बाबतीत माहिती नव्हतं. पण माझ्या भावांना ह्याबद्दल कल्पना होती की ह्याचं काहीतरी चालू आहे. कारण आम्ही फर्स्ट टाइम देवबागला गेलो होतो तेव्हा माझ्या खूप स्टोरीज पडल्या होत्या, आणि मी मुलीसोबत स्टोरीज टाकणं शक्यच नाही. अशा सगळे जर ग्रुप असेल तर ठीक आहे, पण हिच्या आणि माझ्या स्टोरीज खूप होत्या तेव्हा खूप लोकांना कळलं होतं. इनडायरेक्टली हिंट गेली होती की यांचं काहीतरी चालू आहे. आणि तेव्हा आमचं काय असं चालू असं नव्हतं, आम्ही ठरवलं पण नव्हतं लग्न करायचं आहे किंवा हे. जस्ट मला ही
देवबाग दाखवायला घेऊन गेली की आमच्या इकडे असं असं आहे. बस बाकी काय आमचं ठरलं नव्हतं, पण त्या स्टोरीज आणि याच्यावरून लोकांना कळलं की अंदाज. मला मेसेजेस यायचे, काय रे तूच आहेस ना, तूच आहेस ना. पण मैत्री किती वर्ष होती आणि नंतर अफेअर किती वर्ष होतं? 2.5-3 वर्षाचं आमचं हे मैत्री. अफेअर की मैत्री? अफेअर असं नव्हतं, म्हणजे असं नव्हतं. आम्ही डायरेक्ट लग्न करण्याचं विचारल्यानंतरचं ठरवलं. आपण म्हणू शकतो, विचारल्यानंतरची फेज आपण 1-1.5 म्हणू वर्ष, शकतो 1.5 वर्ष. relationship. हा. आणि मैत्री? मैत्री 2.5-3 वर्ष, 3 वर्ष वगैरे आम्ही बोलत होतो. पण खूप कमी ग खूप बोलत कमी होतो. बोलायचो, म्हणजे काय, आज याने काहीतरी मेसेज केला, वा छान काम केलं, सर हो थँक्यू, बस एक मेसेज, त्याच्यानंतर 1 महिन्याने मेसेज वगैरे असं. सो एकदम कमी मेसेजेस वगैरे होतं. कारण मला असं हा कोणतरी मोठा आहे बाबा, कशाला आपण कोण बोलायचं आहे वाटायचं म्हणजे काय. म्हणजे म्हणजे खूप असं काय वेगळं काम. एक तर मला कामच माहित नव्हतं की म्युझिक डिरेक्टर काय करतात. मला नव्हतं माहिती अच्छा. की यांचं काम असतं काय असतं की म्युझिक. कारण आपण डिरेक्टर म्हणजे मूवीचे डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर म्हणजे नक्की काय करत असेल वगैरे हे काय कल्पनाच नाही. आता तिला खूप कळायला लागले, आता आता बरंच खूप कळतं. कळायला लागले की आता ती लिहायला, आता- गाणी पण हो. तुझ्यासाठी लिहायला काय, लागली. गाणी लिहायला लागलेच आहे. पण आता माझ्या आयुष्यात बदल माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा झाला की मी गाणं अजिबात गुणगुणू शकत नाही घरात बसून. म्हणजे मी असं बसून गाणं गुणगुणत असले ना की तो कुठे असेल घरातल्या कोपऱ्यात बाहेर तर स्केल मध्ये गा, स्केल मध्ये. मी का स्केल मध्ये गाणार, माझं काय संबंध आहे गुणगुणायचं. अगं आमचं कसं असतं, म्युझिक डिरेक्टर लोक आहेत ना, काम येतं आणि आम्ही दिवसभर त्याच विचारत असतो की बाबा हे करूया, ह्या एड फिल्मचं काम करूया. आणि मग असं काहीतरी ऐकू आलं ना, पहिली लाईन वेगळ्या स्केल मध्ये, दुसरी लाईन वेगळ्या स्केल मध्ये. स्केल करणार आहे, आम्ही कसंही गातो. म्हटलं मी माझ्यासाठी गाते, मला थोडी सिंगर बनायचं, पण स्केल मध्ये गा. सो घरच्यांची रिॲक्शन तर जाणून घेतली, पण ह्यांच्या लग्नाला जेव्हा ह्यांनी आम्हाला बोलवलेलं आणि आम्ही फार एन्जॉय केलं ह्यांचं लग्न, तिथे जाऊन मी ह्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप गप्पा मारलेल्या आणि मी बरंच जाणून घेतलं की त्यांच्या मित्रमैत्रिणींना कधी कळलेलं आहे ह्यांच्याबद्दल. सो तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा मी इंटरव्ह्यू केलेला आणि त्यांना विचारलेलं की तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं अंकिता आणि कुणाबद्दल. सो जरा तो व्हिडिओ बघूया आणि त्या व्हिडिओनंतर तुमची काय रिॲक्शन आहे ती मला बघायची. आम्ही तेने डिक्लेअर केल्यावरती सांगतो. डिक्लेअर केल्यावरती सांगतो. मी सांगू? हा सांगेल. ह्याला माहिती आहे. इसको पता रहेगा. मंदार त्यांनी डिक्लेअर केलं की मग ते गुलदस्त्यात आहे. पण त्यांचं अफेअर असेल, मैत्री असेल, पण ती आंब्यापासून सुरू झालेली मैत्री आहे. म्हणजे मला आठवते कुणालने आंबे घेतले होते तिच्याकडून आणि कदाचित त्याच्यानंतर चालू झाला असावं हे. तर ती एक आठवण आहे मला लक्षात. मला ऑनलाईनच कळलं. म्हणजे ॲक्च्युली मला आधी आयडिया होती, हिनेच मला सांगितलं होतं. हिला इन्फॉर्मेशन मिळालेली, ती मला मिळालेली, पण आम्ही कन्फर्मेशनसाठी थांबलेलो. सो बट ऑब्वियस जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा कन्फर्म झालं, बट ऑलरेडी अंदाज होता. आणि मी स्टोरी पाहिली तेव्हा कुणाल दादाचा फक्त कान दिसत होता आणि मी लगेच कुणाल दादाला फोन केला, दादा हा तूच ना. म्हणाला अरे यार आता तुला समजलं तर आता काय सगळ्यांनाच कळणार आहे. सो आमचा ग्रुप खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कळत गेलं. खूप छान वाटलं. आम्हाला तर खूप पहिलं कळालं. म्हणजे ह्याला माहीत नाही आता, पण पर्सनली अंकिताचं माझं एक गाणं शूट झालं गणपती बाप्पाचं, आणि त्याच्यानंतर मला कुणालने फोन केला की कशी वाटली रे ती मुलगी, म्हणजे काय वाटतं तुला, पर्सनॅलिटी कशी आहे तिची, बोलती कशी, इगो आहे का, सगळं विचारत होता. मी म्हणलं पण तू काय एवढं विचारतोय मला. नाही ना, मी एक तिच्याबरोबर एक गाणं केलं आहे तर शूट करायचं असतं. म्हणलं शूटसाठी तर असलं विचारणार नाहीच तो. आणि मला 1-2 महिन्यानंतर कळलं हे रिलेशनशिपमध्ये आलेत. मला तर मी त्या स्टुडिओमध्ये होतो तर मला डाऊट येत होता. मग त्यांनी आमचे जो ग्रुप आहे प्रशांत दादा वगैरे सगळ्यांना, मग त्यांनी एक साथच बसून सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे. मग तेव्हा चांगलं वाटलं की यार ठीक आहे, चांगलं आहे, सेट होत आहे बिफोर बिग बॉस. आम्हाला ती बिग बॉसमध्ये जायच्या आधीच आम्हाला सांगितलं की असं असं. बोलो हे दाखवण्यामागचा हेतू असा की जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा मी मेन 3 उत्तर आहेत ती मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे. तर गौरीचं असं म्हणणं होतं, एका व्हिडिओमध्ये तिने कुणालचा कान बघितलेला आणि त्या कानावरनं तिने सांगितलं तुला फोन करून का मेसेज करून की कुणाल दादा हा तुझाच कान आहे ना, हा तूच आहेस ना तिच्या व्हिडिओमध्ये. सो गौरीचं ते एक होतं. त्याच्यानंतर विशाल बोललेला की अंकितासोबत एक गाणं शूट झालेलं गणपतीचं, तेव्हा त्याने तुझ्याबद्दल बरीच चौकशी केली होती विशालकडे, ती मुलगी कशी आहे, ती काय करते, तिचा स्वभाव कसा आहे, असं सगळं विचारलेलं. आणि करण जो कुणालचा खूप खास आहे, त्याने आम्हाला सांगितलं की ही खरी मैत्री का अफेअर जे काही असेल ते आंब्याच्या पेटीपासून सुरुवात झालेली. सो मला तुमच्या दोघांची रिॲक्शन आता जाणून घ्यायची नेमकी काय. नाही, हे
तिघा म्हणजे कसं आहे ना की प्रत्येकाला एकाच वेळेला कळलेलं नाही, हा, पण हे वेगवेगळं. तिघही बरोबर आहे. हा बरोबर आहेत. विशालचं माहित नाही मला, म्हणजे पण विशालचं एवढी चौकशी असं नव्हतं केलं मी, की म्हटलं अरे अंकिता आहे बोलल्यानंतर माझ्या मनात आलं ना की अरे हा अंकिता सोबत काम करतोय, म्हणून तेव्हा मी त्याला विचारलं होतं की काय काय आहे, मुलगी कशी आहे. तेव्हा त्याचं मला उत्तर पण हेच होतं की नाही खूप भारी मुलगी आहे, जेन्युइन मुलगी आहे, असं तसं. म्हणजे त्याला असं वाटलं असेल की मला कुठल्या तरी व्हिडिओत किंवा कुठल्या तरी गाण्यासाठी विचारायचं आहे हिला. हा. पण माझं इंटेन्शन वेगळंच होतं. पण त्याने आम्हाला असं सांगितलं, त्याच्या पुढेच असं त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे की त्याने आम्हाला असं सांगितलं की त्याने मला विचारलं की ती मुलीचा स्वभाव कसा आहे, आणि त्यानेही तुला विचारलं की तू का तिच्याबद्दल एवढी चौकशी करतोय, तर तू नाही, म्हणालास नाही एवढं मला कदाचित मला आठवत एक नाहीये. गाणं करायचंय तिच्यासोबत म्हणून. पण नाही, तेव्हा एवढं त्याला आठवत नाही. अंदाज लागला होता की कदाचित. यशची चौकशी एवढं खरंच आठवत नाहीये मला, पण मी चौकशी असं नाही, पण विचारलं होतं मी, नॉर्मल बोलता कारण बोलता आम्ही विचारलं. भेटलोच नव्हतो अगं. कारण आम्ही आम्ही बोलत बऱ्याच होतो, वेळेला पण भेटायचा plan हा, करायचो, खूप पण वेळा. आम्ही कधीच भेटलो नाही. कारण मी असं मला एकदम खूप ऑकवर्ड व्हायचं, असं कुठच्या मुलाला जाऊन भेटायचं वगैरे असं. आणि काय काम नाही, काय उगीच भेटायचं, एवढं तर काही आणि नाही असं. ते आंब्याचं बोलशील तर हा. आंब्याचं काय माहितीये तुला सांगू, आमची स्वतःची आंब्याची वाडी आहे, ओ अच्छा. तरीही मी तिच्याकडून आंबे विकत घेतले होते ह्याच रिझनसाठी की तिच्याशी थोडस बोलायला बोलायला बोलता मिळावं. यावं. ते पण त्याच्यामुळे खूप पैसे घेतले होते माझ्याकडून. ओ shit. एक बॉक्स फ्री दिला होता, ते अजिबात सांगत नाही. मी अजूनही तिला बोलतो की हा ते आंबे मागवायचे आहेत ना, ते माझ्याकडून पैसे घेतले होते ते आंबे. पण आता करण तुझ्या खूप खास जवळचा आहे. करणला ह्या सगळ्या तुमच्या मैत्री आणि अफेअरच्या ह्याच्यामध्ये करणला सगळ्यात म्हणजे कुठल्या व्यक्तीला हक्काने पहिल्या आधी सांगितलं होतंस मित्रमैत्रिणींमध्ये? कोणालाच नाही मी सगळ्यांना सांगितलं एकत्र नाही, सगळ्यांना एकत्र सांगितलं. हळूहळू सगळ्यांना कळत त्यांना होतं, आधी कळलंच होतं. पण मग त्यांना कळलं होतं म्हणून एक दिवस आम्ही, ही आली होती इकडे पनवेलमध्ये, तेव्हा बसून आम्ही काही माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं होतं आपण बसून की बाबा आमचं असं असं आहे. बिग बॉसला जायच्या आधी हो हो हो. आधी सांगितलं होतं, कारण मग नंतर ते रिव्हील होणार, काय होणार आहे बिग बॉस मध्ये, नंतर कसं होणार आहे, त्याच्या आधीच म्हटलं सांगून ठेवूया. ह्याच मित्रांचा एक सल्ला देखील जेव्हा मी त्यांना विचारलं की कुणालला किंवा अंकिताला काय सल्ला द्यायचा आहे, तेव्हा त्या मित्रांनी बरेच सल्ले पण दिलेत. काही सल्ले कुणालला दिलेत, काही सल्ले अंकिताला दिलेत. त्याच्यातले 1-2 सल्ले आपण बघूया. एक सल्ला द्यायचा असेल, अंकिताला सल्ला द्यायला आवडेल की कुणालला सल्ला द्यायला आवडेल? कुणाला सांभाळून जरा सगळ्या गोष्टी नाही चांगली आहे, नाही खूप प्रेमळ चांगली आहे, आहे, प्रेमळ आहे. समजून घेणारी आहे, आणि सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या होतील. जर चुकत असेल तर त्या समजावून सांगण्यात बेस्ट आहे अंकिता. खूप करिअर ओरिएंटेड आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की बाकी सगळे कपल्स आहेत ते तर लग्नानंतर खूप बिझी होऊन जातात संसार करण्यात सगळ्या गोष्टी, पण हे लोक तसे कपल नाही आहेत. दे आर वर्किंग व्हेरी हार्ड फॉर द करिअर ऑल्सो. तर असंच वर्क करत राहा आणि खूप छान छान प्रोजेक्ट्स आम्हाला बघायला मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. मी इतकंच म्हणेन की कोणत्याही परिस्थितीत बस एकमेकांसोबत राहा, एकमेकांची साथ द्या. मग ते काही असो, कोणता प्रोजेक्ट असो किंवा त्यांचं पर्सनल काही असो, फक्त एकमेकांना सोबत द्या बस. आता अडकला तो, आता अडकला नाही. सुखी राहिले पाहिजे दोघे पण, आणि एकमेकांना समजलं पाहिजे, आणि असाच त्यांचा संसार पुढे जावा. येस. सल्ला हेच आहे की कायम अंकिताचं ऐकत जा, तुझी कधी लॉस नाही होणार. आणि दुसरी गोष्ट, मित्रांना प्लीज विसरू नको. ते तर आहे. हे हायलाईट करून त्याचे इको इफेक्ट टाका, मित्रांना कधी विसरू नकोस. सेम. सो काय वाटलं हा सल्ला बघून तुम्हाला? आता हा सल्ला दिला मित्रांना विसरण्याचा संबंध नाहीये. फक्त काय होतं की लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या प्रायोरिटीज थोड्याशा बदलतात, आणि त्या स्वाभाविक आहेत, म्हणजे बदलतातच. बरोबर. थोडा वेळ देणं गरजेचं आहे, थोडंसं बॉन्डिंग होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्या गोष्टी बदलतात. पण मित्रांना विसरणं हा प्रकार नाही होणार माझ्याकडून, कारण मला तेवढेच जवळचे आहेत सगळे, की कारण माझ्या करिअरमध्ये किंवा याच्यामध्ये सगळ्यांनीच सोबत माझ्या राहून सगळ्यांनी मदत केलेली आहे, त्याच्यामुळे मित्रांना विसरणं हा प्रकार नाही होणार. ओके. अंकिता, काय वाटतं तुला? एकतर कुणालच्या मित्रांनी दिलेला हा सल्ला, आणि शिवाय तुझ्या मैत्रिणींनी तुला सांगितलं की आता तू जेवढी करिअर ओरिएंटेड आहेस तेवढंच आता त्याला सोबत घेऊन तू पुढे चालशील. हो नक्कीच. म्हणजे आम्ही दोघंही करिअर ओरिएंटेड आहोत, आणि आम्हा दोघांनी एकत्र मिळून अजून काहीतरी छान करतावं यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, आणि आम्ही दोघेही त्यानेच हे करतो. मग आता हे दोन्ही सल्ले बघ किती वेगवेगळे, की करिअरला घेऊन तुम्ही दोघे एकत्र पुढे जा, तिच्या मित्रांना विसरून नका. असं नाही होत. कारण जेव्हा आपण करिअर आणि लग्न झाल्यानंतर, म्हणजे मी पण माझ्या मित्रांना सांगायचे की लग्न झाल्यानंतर तुम्ही बदलू नका, पण लग्न झाल्यानंतर आता मलाच स्वतःला माहितीये की
सण आहे म्हटल्यानंतर सासरी जायचं आहे. बरोबर. त्या दिवशी मी सण आहे म्हटल्यानंतर यावर्षी मी गिरगावच्या यात्रेतही नाही जाऊ शकत. एक्झॅक्टली. मग तेव्हा असं होतं की तेव्हा मित्रांना असं विसरले. मोठी म्हणणार ढोल पथक मध्ये जे माझे मित्र, मग तू आम्हाला विसरलीस? ओके. थोडीच होतं. हा. पण तिथे माझी प्रायोरिटी काय आहे, तर बाबा आता लग्न झालंय, मला सासरी जाणं गरजेचं आहे, तर ऍटलीस्ट पहिला पाडवा आहे म्हणून तरी मी सासरी जाते. पुढच्या वर्षी मी काय करेन, सासरी जाऊन येईन, पटकन पथकामध्ये येईन, किंवा इकडचं काम करून मी तिकडे जाईन. सकाळी बाबा यात्रेत गेले, 1-2 तास थांबले आणि नंतर पाडव्यासाठी घरी गेले. हे मी करू शकते कधी, पुढच्या वर्षी. सो ते ऍडजस्टमेंट करणं, तो बॅलन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी पहिलंच वर्ष आहे म्हटल्यानंतर आम्हाला थोडासा वेळ जाणार वेळ त्या जाणार गोष्टीसाठी, त्यामध्ये. पण आम्ही विसरणं असं होणार नाही. ते नाहीच होणार. आणि सगळ्यांच्या प्रायोरिटीज बदलाव्यात लग्नानंतर. हो. नवरा बायकोने एकमेकांना वेळ नाही दिला तर मग काय आहे? नंतर मग सगळे कसे सगळ्यांनी लग्न करा आणि मग सगळे मित्रमैत्रिणी एकत्र बसून काहीतरी सगळे मॅरिड लाईफ बद्दल बोला. ओके. बरं, आता तू सासरचा विषय काढलास म्हणून लग्न झाल्यानंतर सासरी झालं, तुझा गृहप्रवेश बघितला आम्ही सगळ्यांनी. सो सासरची मंडळी ना खूप उत्साही आहेत तुझ्या, म्हणजे आम्ही संगीतमध्येही बघितलं होतं, डान्स करण्यापासून गेम्स खेळण्यापासून सगळेच उत्साही आहेत. सो कसं कनेक्शन झालंय सासू सासऱ्यांसोबत खास करून? सासू सासरा आणि आई बाबा हे सेम स्वभावाचे आहेत. अच्छा. ते तेवढेच इंट्रोवर्ट. आता आई बाबा तरी खूप बोलायला लागले, तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे हो. दिलाय. हो. तर हळूहळू सासू सासरे पण देतील, कारण त्यांना अजून ते तेवढे कॅमेरा फ्रेंडली नाहीत. हा पण नव्हता, हो. हा आत्ता झालाय. तुम्ही मला इंटरव्ह्यू साठी लग्नाच्या आधी जेव्हा विचारत होता तेव्हा कुणा अजिबात कॅमेरा फेस नाही करायचा. हो. हळूहळू मी तेव्हा मी सांगितलं होतं नको अगं नको. अजिबात खूप नाही, लपून मला लपून जायचं आम्हाला नाही. कॅमेराने शूट प्रत्येक मूवीच्या वेळेस पण मी पळायचो त्यांच्यापासून, विचारते ना. तो त्याने कुठच्याही मूवीचं म्युझिक केलेलं असेल, जिथे त्याला दिसाल ना तुम्ही मीडिया आहे, तिथून तो लांब पळतो प्रत्येक ओके. वेळेला. पण आता थोडा थोडा तो फेस करायला लागलाय, कारण मीच ब्लॉग मध्ये त्याला घेऊन घेऊन थोडंसं कम्फर्टेबल ते झालाय तो. तसेच आहेत सासरचे अगदी सगळे. फक्त कसं आहे की एकदम सगळ्या गोष्टी नवीन आहेत, त्याच्यामुळे अचानक लोक एक्सपेक्ट करतात की हिने ब्लॉग्स मध्ये सगळं सासरच्या गोष्टी दाखवतात. तसं नाही होत ना, की आता मी पण नवीन आहे त्या घरात, डायरेक्ट मी घेऊन कॅमेरा आज मी आले सासरी, मग काय म्हणताय, कसे ही बघा माझी सासू वगैरे, असं नाही करू शकत. तर थोडं वेळ तो जाईल ह्या गोष्टीला, की सासू सासरे या सगळ्यांना कम्फर्टेबल होतील. ओके. पण आता पहिले सगळे सण येणार आहेत तुझे, त्याच्यावर तू म्हणालीस तसं तुला पहिले प्रायोरिटी तुझ्या सगळ्या सणांना सासरी द्यावी लागणार आहे. काही सण आपले माहेरीही होतात, पहिले सगळे सण. सो कुठल्या सासरच्या तर रीतिरिवाज असतील, म्हणजे पहिले सण असतील, आता पाडवा असेल. सो कुठल्या नवीन गोष्टी तुला शिकायला मिळाल्यात सासरी जाऊन आणि सासूकडनं खास करून? नाही, एवढा वेळच आम्ही एकत्र नाही घालवलाय. अच्छा. लग्न झाल्यानंतर लगेच काही ना काहीतरी कामं सुरू झाली आहेत. त्याच्यामुळे फक्त सण आणि ते गोंधळ वगैरे होता तेव्हाच आम्ही फक्त पूजेसाठी घरी गेलो. पूजा आणि गोंधळ. असे काही वेगळे रीतिरिवाज किंवा काय असं काही नाही. आणि त्याचे आई वडील जरी माझ्या आई वडिलांसारखे असले आणि खूप जुन्या विचारांचे असले ना, तरी पण ते कुठचीही गोष्ट लादत नाही की तू असंच केलं पाहिजेस, तू साडीच नेसली. ते मला सांगत होते की कधी ड्रेस घाल म्हणत होते, काहीतरी होतं गृहप्रवेशाच्या ह्याच्यात पण ड्रेस घाल, काय चालेल, दुसऱ्या दिवशी ड्रेस घाल, नंतर अजून काहीतरी होतं, कुठेतरी जातो तो ड्रेस घाल. आणि मीच म्हणत होते नाही नको, मी साडी नेसते. त्याच्यामुळे काहीच कंपल्शन नाहीये, काही ते लादत नाहीत किंवा काही हे करत नाही. ज्या गोष्टीमध्ये तू कम्फर्टेबल आहेस ते तू कर, हे त्याने सांगितलेलं. त्यामुळे काही असं वेगळं असं अजूनपर्यंत मी काही शिकलेलं नाही आणि जबरदस्ती असं काही केलेलं नाही. ओके. पण पहिला पदार्थ आपल्याला काहीतरी घरात बनवावा लागतो लग्न झाल्यानंतर. तोही नाही बनवलाय. तोही मला त्यांनी म्हणजे कुणाला अजून आणखी त्याच्या हातचं काय खायला मिळालं नाही, नाही? आजचं खाल्लंय, पण बिग बॉस मधून आल्यापासून 2 वेळाच खाल्लंय. मोजू शकतो एवढ्या वेळा. ते पण काय बनवलंय ते पण मी सांगू शकतो. सांग ना प्लीज. कसली भाजी बनवली? मशरूमची भाजी आणि चिकन एकदा बनवलं, बस. 2 वेळा. त्या 2 ह्याच्यामध्ये सुद्धा 1-1.5 महिन्याचा गॅप. पण मी नाही बनवलं. पण असं काही सासरी अजून असं छान आपण गोडाचा पदार्थ लग्न झाल्यावर बनवतो, तसा कुठलाच अजून नाही बनवलास? काहीच नाही. ओके. गोडाचे शब्द दिलेत फक्त. काही काही बनवलं नाही. मी किचन मध्ये गेलेच नाहीये, तिथे पण नाही गेले आणि मला कोणी सांगितलंही नाही. आणि असं नाहीये असं त्याचे ते नको की तू केलं. पण आम्ही वेळ घालवणार आहोत, कारण बघ लग्न झाल्यानंतर आम्ही माझ्या मूवीजचं काम चालू होतं, तिचे काही शूट्स होते, काही कमिटमेंट होत्या, पण त्याच्यामुळे सगळं थांबलं होतं. ते पूर्ण करण्यातच आम्ही बिझी आहोत. पण थोड्या दिवसानंतर आम्ही वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय फॅमिली सोबत, तेव्हा काहीतरी करेल ती. ती छान जेवण बनवते. पण पाडव्याला करेल, पाडव्याला करू शकतो, पाडव्याला करू. मिळालंय तुला एक वचन, छान ती पाडव्याला काहीतरी करून देणार आहे तू. आता पण आता तू म्हणाली होतीस की तो कॅमेरा शाय होता आधी, म्हणजे आता मला तो खूप कॅमेरा फ्रेंडली वाटतोय, अजिबात कॅमेरा शाय वाटत नाहीये. पण जेव्हा त्याला व्लॉग्स मध्ये आणायचं असतं ना, त्याच्या मित्रांचंही म्हणणं होतं की तो आता अंकिता आल्यावर तो व्लॉग्स मध्ये यायला सुरुवात करेल, आमच्यासोबत तो कधीच कॅमेरा समोर आला नाहीये. सो आता तो रुळला का आणि पहिल्यांदा तुला त्याला खूप फोर्स करावा लागला की व्लॉग मध्ये येताना? अजूनही बऱ्याच वेळेला करावा लागतो. आता तर थोडासा रुळलाय तो,
पण बऱ्याच गोष्टींमध्ये मला त्याला फोर्स करावा लागतो. माझं असं म्हणणं आहे की त्याने त्याचं काम जे आहे ना त्याचं सगळं ते जगासमोर आलं पाहिजे. सो त्यासाठी तू दिसला पाहिजेस. तर तुझं काम मला दाखवायचंय ते तो ऐकत नाही. आता तो माझ्या ब्लॉग्स मध्ये टाइमपास करायला येतो. टाइमपास का मी आहे तसं राहिलं मला आवडतं. पण त्याच्यानंतर आहे ना ही कॅमेरा घेऊन आल्यानंतर मला काहीतरी वेगळं व्हायचं की मी आहे तसं मला प्रेझेंट होता यायचं नाही. पण आता मला हळूहळू सवय झाली की हा मी जसं आहे तसंच कशाला वेगळं वागायचं ना. बरोबर. त्याच्यामुळे आहे तसंच मी वागतो आणि ते चांगलं आहे. म्हणजे लोकांना आवडतं ते की चालू मला त्याला आता ते झालंय. पण हळूहळू मी त्याचे छोटे छोटे म्युझिक व्हिडिओ वगैरे ते पण बनवणार आहे. पण दोघांना अशी पहिली डेट रोमॅन्टिक डेट आठवते का? हो पहिली डेट. पहिलीच डेट. हा पहिली डेट म्हणजे तीच. आम्ही ती चिंतामणीच्या इकडे राहायची. चिंतामणीच्या इथेच मी तिला भेटायला गेलो होतो आणि मग आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो है ना कोहिनूर मध्ये. माझ्या मते जेवढे व्हिडिओ मध्ये बघितलं आहे प्रत्येक वेळेला छान रोमॅन्टिक सरप्राईज द्यायचं असेल तेव्हा कुणालचा एक पाऊल पुढे असतं. जेव्हा अगं पहिल्या वेळेस जी भेट होती ना तेव्हाही मी तिला चिंतामणीची आणि आमची वेगळी स्टोरी आहे ती तुला सांगेल. त्या पहिल्यांदा भेटायला आली तेव्हाच मी तिला गुलाब दिलं होतं. तेही कॅज्युअल दिलं होतं की तुझ्यासाठी. आणि तिला फर्स्ट टाइम कोणीतरी गुलाब दिलं होतं. तिला खूप छान वाटलं होतं. अजूनही आहे. अजूनही मी स्ट्रेस मध्ये असले किंवा काय असलं की तो लगेच गुलाब आणून देतो. फक्त कधी मी गाडीत असले आणि मी स्ट्रेस मध्ये मी सांगते नको विकत नाही घ्यायचं उगीच नको घेऊ उगीच एवढी गुलाब घेऊन तो देतो. तेव्हा त्याला मी कसं मी नसेल ना तुझ्यासोबत तू आणून देशील तर चांगलं. पैसे तिला वाटतात बायको येते की कशाला 300 रुपये गुलाबाचे ते 10 फुलांचे 300 रुपये देतोय असं होतं. ओके. पण चिंतामणीची काय स्टोरी आहे? तो म्हणाला तू सांगशील मला तर काय आहे? नाही म्हणजे आम्ही असं कुठेही बाहेर फिरू शकत नव्हतो. म्हणजे जेवढा वेळ भेटायचो किंवा काय तर आम्ही खूप लेट नाईट आम्ही चिंतामणीच्या मंडपाच्या समोर गाडीतच आमच्या बसायचो. समोर मंडप असायचा आणि आम्ही गप्पा मारायचो. सो तिथेच त्याने मला म्हणजे लग्नासाठीचं जे काही आधी विचारलं होतं त्याच्यानंतर कन्फर्मेशन म्हणजे मी म्हणायचं त्याला नाही मला नाही लग्न करायचंय काही नको तू शोध बाबा दुसरी शोध कोणतरी मला नाही करायचं. म्हणजे तिला लग्नाबद्दल ती खूप निगेटिव्ह होते. म्हणजे तिचे काही पॉइंट्स होते की हे पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे मी निगेटिव्ह आहे. तिच्या डोक्यात ते फिक्स होतं. एक एक पॉइंट मी कट करत 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 पॉझिटिव्ह केलं तिला. बापरे. सो सगळ्यात शेवटी त्याने मला असं जेव्हा तिथे विचारलं आता काय आहे म्हणजे काय तुझ्याकडे असं काय राहिलंय की जे तुला वाटतं की याच्यामुळे लग्न नाही करायचं. माझ्याकडे तेव्हा काहीच उत्तर नव्हतं की म्हणजे असा कुठचाच मुद्दा नव्हता किंवा पॉईंट नव्हता की ज्याच्यावरती मी सांगेन की की लग्न नाही करायचंय. मग मी तेव्हा तो बोला की मग सांग ना इथे आता चिंतामणीला मानतेस ना मग सांग ना चिंतामणीला असं बोललं. मग मी असं पटकन बोलले की ठीक आहे तेव्हा जर चांगलं काही होणार असेल माझ्या आयुष्यात आणि आम्ही दोघं छान राहू शकणार असो किंवा काय तर प्लीज या गोष्टी पुढे जाऊ देत. ओके. आणि तेव्हा तो खुश झाला होता. आता काही चिंतामणी ऐकणारच आहे. पण किती नकार मिळाले त्याच्या आधी तुला? हो म्हणण्याच्या आधी किती वेळा नकार? असं म्हणजे तिचं म्हणणं होतं की मला लग्न नाही करायचंय. ती मला नाही म्हणत नव्हती. पण किती दिवस या मतांवरती ठाम होती? खूप दिवस झाले. खूप दिवस महिने खूप महिने गेले. बापरे. आणि मग नाहीच असं व्हायचं नाही नको. आणि त्याच्यात काय आईबाबांचं असं ती आईबाबांचा विचार करून किंवा ओव्हरऑल सगळ्याचाच विचार करायचा. मी म्हणायचं तू थांबव बाकी मी बघतो आईबाबांचं बघतो सगळंच बघतो मी तू तुझ्या मतावर थांबव फक्त. मग किती महिन्यांनी फायनली होकार मिळाला? 7-8 महिने झाले. विचारल्यानंतर किती महिने? 7-8 महिने. एवढा वेळ घ्यावा लागला तिला. आणि मी ठाम होतो. अगं मी म्हंटल मी मिळवणार. म्हणजे आता खूप वाईट वाटतं की तो एकटाच ठाम होता आणि मी त्याला बऱ्याच वेळा सांगितलं की शोध या दुसरी शोध काही जगात पोरी नाही आहेत का मग का असं हे करतो एवढापर्यंत. मी त्याला छळायचो दुसरी पोरगी काय पण हे असेल का आपण असं बोलणं असेल का आपण असं बोलताना ज्या गमती होतात ते असतील का. खूप त्याने त्याच्यामुळेच म्हणजे आज जे काही सगळं छान झालंय किंवा जे काही त्याचे सगळे एफर्ट्स त्याचे जास्त. ओके. कारण मी फक्त नकार देऊन आरामात बसले नाही. मला वाटतं जी आवडती गोष्ट आहे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतं की हे आयुष्यात हवंय त्याच्यासाठी स्ट्रगल करा. माझं म्हणणं आहे ठामपणे सगळ्यांना. ओके. चांगला सल्ला दिलायस तू. बरं सगळ्यांनी ना म्हणजे बऱ्याच लोकांनी अंकिताला जर फर्स्ट टाइम कुठे पाहिलं असेल तर ते गिरगावच्या शोभायात्रेत बऱ्याच जणांनी म्हणजे जेवढे अंकिताचे फोटोज समोर आले असतील फोटोग्राफर्सनी काढलेले असू देत किंवा काही अंकिता गिरगावच्या शोभायात्रेतनं छान सुंदर मुलगी गिरगावातली म्हणून एक तो चेहरा समोर आलेला. तू पहिल्यांदा
ते फोटोज वगैरे पाहिले होतेस का? नाही. तू म्हणतोस तसं इंस्टाग्रामवरच तिला फॉलो मी इंस्टाग्रामवरच मी तिचा एक रील मालवणी कोणता तरी रील पाहिला होता, त्याच्याने सुरुवात झाली होती. बाकी मी फोटोज वगैरे फारसे पाहिले नव्हते तिचे. ओके ओके. मी म्हटलं ना, पहिली आवडती गोष्ट हीच होती की तिची मालवणी भाषा, मालवणी भाषा. ती ज्या पद्धतीने ती बोलते ते मला फार आवडतं. ओके. मग आता शिकवलेत, कुठले कुठले शब्द शिकवलेत त्याला मालवणी? बोलून दाखव. काही नाही काय, 2-3 शब्द येत आहेत ते कुठले तुझ्या तुझ्या स्टाईलने बोलून तरी दाखव. प्रवतेस हे असे 2-3 शब्द आहेत त्यात मध्येच मला बोलतो. कळतं. बरोबर हाच शब्द शिकलास हा हा, म्हणजे शांत बसते, बोलायला बरं आहे ते. मधीच मी बोलतो तिला, पण ते चुकीचं बोलतो कधी कधी. मी कधी कधी काही चुकीचं बोलतो, काने मात्रे विचित्र लावतो. सगळ्याला मग त्या मालवणी त्याला वाटतं असं म्हटलं आम्ही नाही करत जास्त असं नाही असं करतो. फक्त हेल देतो का? तो हेल भारी आहे, मला आवडतो खूप. ओके. मी असं कोणाशी फोनवरती बोलत असले ना तरी समोर तू तेच रिपीट कर असं करतो. आम्हाला हे जाणवत नाही बोलताना, बरोबर. ते तुम्हाला जाणवतो की आम्ही करून बोलतो. त्याला त्याच्यातही तो म्युझिक शोधतो माझ्या बोलण्यामध्ये. पक्का हाडाचं आणि म्युझिक. ती चिडली असली ना तरी अगं तसंच टोन असतो. मी म्हणतो की चिडल्यावरती आपण कसे वेगळे बोलतो अगं, चिडल्यावर आपला टोन वेगळा, त्यांचा टोन वेगळाच असतो अगं. ते बेंड ते हेल तो तसंच असतो. पण माझ्या मते तुझं हिच्या आईबाबांपेक्षा जास्त हिच्या बहिणींसोबत एक छान बॉन्डिंग आम्हाला पाहायला मिळालं. सो ते लग्नाच्या आधीपासून ती हिच्या बहिणींसोबतचं ते बॉन्डिंग झालेलं की लग्नानंतर पण. आता मी लग्नात पण पाहिलं बऱ्याचदा त्या तुझ्यासोबत फुल बिंदास्त असतात की भाऊजी म्हणून. जुते लपवायच्या वेळेला पण आम्ही पाहिली ती मस्करी. सो ते एकदम बिंदास्त फ्री आहेत एकदम तुझ्याशी. म्हणजे लग्न आधीपासूनच होतं, चांगलं बॉन्ड झालं. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांचं जास्त हे जमलं. ओके. म्हणजे काही झालं, हिच्याबद्दल काही प्रोमो आउट झाला, त्याच्यानंतर आमची जी चर्चा व्हायची की काय व्यवस्थित असेल ना, ते समजवण्यापासून सगळंच मग तिथे जरा बॉन्ड स्ट्रॉंग झाला आमचा. आता असं झालंय की वाटतच नाही की तो जावई आहे किंवा काय अशी माझ्या. हो, कारण हिला फोन कमी येतात, मला जास्त. मला रोज व्हिडिओ कॉल येतो, प्राजक्ताचा रोज व्हिडिओ कॉल असतो. ऋतुजा आणि प्राजक्ता दोघी. तेच म्हणजे काय बोलताय एवढं, काय त्याचं गॉसिप. मी एक्झॅक्ट विचारणार होते की बहिणींसोबत गॉसिप होतंय का, अंकिता काय करते काय नाही. अगं V3 म्हणून त्यांचा एक ग्रुप आहे, तिघींचा ग्रुप होता याच्यावरती, इंस्टाग्राम वरती पण आणि व्हॉट्सअप वरती पण. त्याच्यात आता मी ऍड झाले +1 असं. ओके. त्याच्यामुळे ही जास्त मेसेज बघत नाही, पण मी बघतो त्यांचे, कारण मला आवडतं बोलायला त्यांचे काय कामापुरतं. हो हा ठीक आहे, हे करा ते करा. ह्यांचं एवढं म्हणजे ते मी असं बघते, एवढे मेसेजेस फक्त ओपन करते आणि सोडते. काय गप्पा मध्ये इमोजीस पाठवा, अजून काय पाठवा, चालू असतं त्यांचं. बरं, हा इंटरव्ह्यू खरं तर आपण नवीन दाम्पत्य नुकतंच लग्न झालंय असं म्हणून करतोय. आणि लग्नाची ती मुमेंट आम्हीही एन्जॉय केली होती. जेव्हा फायनली मी तुम्हाला दोघांनाही बघितलं, फार इमोशनली झाला होता जेव्हा लग्न सोहळा तो होता. बरेच सिरेमनीज होते, एन्जॉय केलं. पण जेव्हा लग्न करायची वेळ आली होती, मांडवात होता, तेव्हा दोघेही छान इमोशनल झाला होता, एकमेकांनी हक केलं. सो ती मुमेंट ड्रीम मुमेंट होती दोघांसाठी. आणि दोघांनी जसं ठरवलेलं तसं झालेलं, सगळं पार पडलेलं. हो, अगदी जसं ठरवलं त्यापेक्षा खूप छान झालं सगळं. आणि असं वाटलं की लग्न झालं फायनली. आणि आम्ही उलट आमचे सगळे मित्र वगैरे सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये होते. आणि आम्ही फक्त आम्ही आधी जे ठरवलं होतं त्याप्रमाणे ते लग्न होतंय, पण ते कसं होतंय, काय होतंय, सगळ्या आलेल्या लोकांची गडबड आहे, ते सगळं ते सांभाळत होते. त्यामुळे आम्ही ते खरं एन्जॉय करू शकलो आणि सगळं करू शकलो. आमचं होतं स्वप्न होतं हे की खूप छान लग्न व्हावं. आधी आम्ही ठरवलं होतं की कोर्ट मॅरेज करावं. बापरे. पण त्याच्यानंतर हिचं असं होतं की नाही, मला सगळ्या विधी करायच्या आहेत, सगळं मला छोटं करूया. पण मी ठीक आहे म्हटलं की 50 लोकांमध्ये वगैरे करू, 50-60 लोकांमध्ये. ते हळूहळू वाढलं, पण ते जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा खूप मोठं झालं. म्हणजे सगळ्यांनीच डेकोरेशन पासून सगळंच आमचं असं. पहिल्यांदा आम्ही हळदीचं लोकेशन बघितलं जेव्हा आलो, तेव्हाच आम्ही दोघं एकमेकांकडे बघून की काय आईला काय केलंय. त्याच्यामुळे छान झालं, मस्त झालं. आणि ते लोकेशन तुम्ही ऑलरेडी ठरवलेलं की देवबागमध्ये इथेच करणार असं, हे तुमचं फायनल होतं का? लोकेशन्सही बरेच बघितले होते लग्नाचं. आम्ही लग्न करायचं हे कारण आमचं जेव्हा हा पहिल्यांदा आलेला ना गावी, तेव्हा मी त्याला लक्ष्मीनारायण मंदिर दाखवायला घेऊन गेले होते. आणि तेव्हाच मी त्याला म्हटलं होतं की मला जर लग्न करायचं ना, मला इथे लग्न करायला आवडेल. त्याला बोलले तर तेव्हा कसं असं काही ठरलं नव्हतं आमचं. त्याच्यामुळे हा लगेच करूया ना, आपण करूया ना इकडे. आपण काय नाही, तू ही मला बोलली होतीस की इकडे लग्न वगैरे पण होतं, आपण करूया ना, आपण इकडेच करू. तर ते नॉर्मल फ्लटिंग ते तेव्हा चालू होतं. तर मी म्हटलं की ठीक आहे. नंतर मग
ते जसं आम्ही बोललो होतो, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही लग्नाच्या दिवशी पण त्या पायरीवरती जाऊन तळ्याच्या तिथे त्या उभं महादेवाची राहिलो एक होतो. महादेवाचं पिंड एक आहे. पिंड आहे, त्या पिंडीच्या बाजूला आम्ही बसलो होतो आणि तिथे गप्पा मारता मारता असं तो बोलला होता की आपण करूया ना इकडे लग्न असं. ओके. आणि ते सगळं पूर्ण झालं आणि ते लोकेशन आणि कुलदैवत आहे आमचं लक्ष्मीनारायण. त्याच्यामुळे आहे ना, आता पण आम्ही तिकडे गेलो ना तर आम्हाला ते सगळं आठवणार, आठवणार. या आधीच्याही गोष्टी आणि इव्हन आता लग्नातल्याही गोष्टी. त्यामुळे म्हणजे मला असं लोकेशन हवं होतं लग्नासाठी की डेस्टिनेशन वेडिंग असा काही प्लॅन नव्हता, पण एक असं लोकेशन जिथे नेहमी आम्ही जात राहू आणि ते आम्हाला सतत आठवत राहील की इथे हे झालं होतं, इथे ते झालं होतं, ते लोकेशन. त्यामुळे मंदिरात तर आता नेहमीच जाणं होणार, बरोबर. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर लग्न आठवणार, सो ती आठवण कायम जिवंत राहणार. वा, नक्कीच. आणि आता माझ्याकडे काही असे प्रश्न आहेत जे रॅपिड फायर आहेत. तो बापरे. एक छान तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर द्यायची. बघू आता एकमेकाला किती ओळखताय. सो पहिला प्रश्न आहे कुणालसाठी. अंकिताचा मूड खराब झाल्यावर तुला काय करावं लागतं जेणेकरून ती खुश होते? बडबड बडबड. आणि सेकंड आहे मी एक गाणं म्हणतो ते आचल की तुझी, ती होते जे जरा. संगीतलं पण तू म्हणालेस. हा. ओके ओके. कुणाल कुठल्या गोष्टीमुळे जास्त चिडचिड करतो? चिडचिड असं तो करतच नाही, आणि जास्त चिडचिड मला आठवत नाही त्याने कधी केली आहे. नाही तशी. चिडचिडा नाही आहे नाहीच. तो असा. ओके. अंकिताबद्दल सांगायचंय तुला? मी कधी चिडचिड करते? खूप कारण मिळतील तुला, खूप आहेत, खूप पण आहेत. मी चिडचिडच करत असते. त्याने माझं त्याचा नाव ठेवलं चेहरा- होतं मध्ये, कटकटी. कटकटी. अरे ती एकतर भूक लागली की, खूप कर. दुसरी गोष्ट काही थोडंसं झालं असेल आणि मी औषधं घ्यायला सांगितली की, हा. एखादं काहीतरी, आम्ही जिमला सकाळी जातो लवकर, तेव्हा तिला शेक वगैरे बनवून दिला तर तो प्यायला ती अर्धा तास लावते, 1 ग्लास. त्याच्यामुळे माझी चिडचिड होते माझी. अच्छा. त्याच्यामुळे पण ते दिसत नाही मला दिसत एवढं. नाही, पण ते काय, मला माहिती आहे की किती चिडलं पाहिजे तिच्यावरती. ओके. बस. म्हणजे तू जास्त चिडचिडा नाहीयेस. नाही, मीच आहे. ओके. अंकिता कोणती गोष्ट दिल्यावर पटकन खुश होईल असं तुला वाटतं? गुलाब. अंकिता. ओके. कुणालची कुठली गोष्ट तुला जास्त खटकते? तयार व्हायला खूप वेळ लागतो. अरे यार, खूप वेळ लागतो. तुझ्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आम्ही अशी तयार होऊन बसलेली तयार म्हणजे अगं कपडे सिलेक्ट व्हायला प्रॉब्लेम होतो. सिलेक्ट होण्या इतके घेऊनच का ठेवायचे, मला तेच म्हणणं आहे. अगं पहिले माझ्याकडे मला खूप असे वेगवेगळे प्रकारचे कपडे घालायची सवय आहे की जरा स्वेट शर्ट घालूया, शर्ट्स घालूया. पण आधी कसं होतं की मी माझं स्वेटशर्ट घालायचो, निघायचो. आता ही घातल्यानंतर हे चांगलं दिसत नाही, बदल. तिच्यामुळेच ते वेळ लागतो जास्त. तू मला विचारतोस हा कुणाल, हा, विचारतो म्हणजे कसं दिसतंय, मग मी सांगते हे खराब दिसतंय, मग खराब दिसतं म्हणलं तो तू बदल. आधीच विचारायचं ना, तू विचारतो. घालण्याच्या आधी हे कसं दिसतंय. अगं तेव्हा सांगत आणि नाही तो ती. ठरवतही नाही. मी त्याला सांगते की उद्या आपल्याला जर कुठे जायचंय ना, आधी आज ठरवून ठरव ठेव, ती सांगते. की ते काय माझं कपडे चुकतं. घालायचे. ओके. कारण मी असं ठरवून ठेवते की उद्या इथे जायचं, ओके हे माझे कपडे असणार, हे सगळं ते मी बाजूला करून ठेवते. हा करतच नाही. तेव्हा नेमका अर्धा तास आधी त्याचं सुरू होतं सगळं फॅशन शो. हा. फॅशन शो. ओके. दादागिरी कोण कोणावर जास्त करतं? माझ्या. तेच करतो. कुणालचा फेवरेट पदार्थ कोणता आहे? पदार्थ फेवरेट डिश दाल कुठली? खिचडी. हो. दाल खिचडी कारण कायम. ती इझिली कुठेही अवेलेबल होते ओके. आणि ती त्याला आणि खूप आवडते. त्याचा त्रास होत नाही. पहिली गोष्ट, Right. कुठेही गेल्यानंतर मला वेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात, पण जर काम असेल तर मी काही वेगळं ट्राय करत नाही. ओके. जे आहे ते खातो. एकतर दाल आम्ही खिचडी. महिनाभर दाल खिचडीच हो, खातो. हो. शेवटी मी म्हणलं, काय महिना झाला दाल खिचडी खातोय. संध्याकाळी वेगवेगळ्या हॉटेलमधली पण दाल खिचडी, आणि मग Okay. त्याच्यात त्या हॉटेलची छान होती, मग ह्या हॉटेलची छान होती. ओके. खूप सिंपल आणि सोबर पदार्थ. अंकिताचा नावडता पदार्थ? तिने माझ्यासोबत असताना न खाल्लेलं म्हणजे मेथीचा लाडू. ती नाही खात. अरे मम्मीनी बनवून दिला होता. मी सांगत होतो की अगं मम्मीने दिलाय, बनवलेला आहे, घरातला आहे लाडू, खा. नाही, तिला ते कडू असतं, ती नाही आवडत तिला. म्हणजे बाकी मला काही आठवत नाही की ती नाही म्हटले. कुणाल कोणत्या 2 गोष्टींशिवाय राहू शकत नाही? मला विचारते. हम्म. मी आणि म्युझिक. हा, करेक्ट. करेक्ट आहे ना? करेक्ट. नाव बोलण्याशिवाय तुला काही पर्याय पण नाही, नाही. करेक्टच आहे. तिला मी तो सांगितलं. नेहमीच सांगतो की मला आयुष्यात ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, आधी फक्त म्युझिक होतं, आता तू आहेस. वा, छान. अंकिताचं ड्रीम काय? तिचा बिझनेस खूप मोठ्या लेवलला न्यायचा आहे तिला. ओके. ओके. नवऱ्याने तुझ्या कोणती गोष्ट चेंज करावी असं वाटतं तुला? तेच थोडं तो जरा प्लॅनिंग व्यवस्थित असावं आणि त्याने तयार लवकर व्हावं, एवढंच. बाकी काही त्याने चेंज नको करत. म्हणजे बायकोने कोणती गोष्ट चेंज करावी असं वाटतं तुला?
चेंज अशी म्हणजे फक्त ते मी तिला नेहमी सांगतो की थोडं एखादी गोष्टीबद्दल तर्क काढताना किंवा डिसिजन घेताना थोडं विचारपूर्वक घे, थोडा वेळ घेऊन घे. पटकन रिॲक्ट होण्यापेक्षा रिॲक्ट होऊ नका. काही गोष्टींवर रिॲक्ट होण्याची गरजच नसते, तिथे ती रिॲक्ट होते. ओके ते फक्त थोडं कमी कर, बाकी परफेक्ट आहे. थोडंसं बदलली तर मला आवडणार नाही ती. ओके ओके कूल. एकमेकांच्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी सांगायच्या, त्याच्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी. घर, ओके जुळी मुलं, अरे ती मस्करी असते येडे. बकेट लिस्ट मला जी माहिती ती मी सांगतेय. करेक्ट आहे. आणि त्याला आवडते ती कार मर्सिडीज C200. ओके पण ती मी नाही घेऊ देणार कारण ती सिडान आहे, ती मला नको आहे. मी त्याच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायला हवी. ती त्याला आवडत होती ती गाडी. ओके मी 3 झाल्या. 3 झाली. एक मोठा स्टुडिओ, ओके खूप मोठा, त्याच्यात माझं पण ऑफिस असेल बाजूला. आणि Last? 4 झाले ना. हां आणि त्याला व्हॅनिटी हवी आहे स्वतःची, ज्याच्यामध्ये तो त्याचा म्युझिकचा पण सेटअप असेल आणि मी ट्रॅव्हल करत असेल तर तो त्याचं म्युझिक करत मी करत तुझ्या- माझ्यासोबत माझं फिरू सांग- शकतो. हे त्याचं सगळ्यात मोठं, हे खरं तर मी पहिला सांगायला होतं, मी सगळ्यात Okay. शेवटी सांगते. ओके सो व्हॅनिटी हे त्याचं सगळ्यात मोठी. कारण मला आणि तिच्या तो करेल सोबत तो राहायचं आहे. करतो. म्हणजे मला असं वाटतं की तुमचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असेल ना आणि तुम्ही खूप एकमेकांसोबत शेअर करत असाल सगळ्या गोष्टी आणि सोबत ट्रॅव्हल करत असाल तर राईट. तुमचं नातं व्यवस्थित राहतं. आणि त्याचं काम तो म्हणजे मी असं कुठेही करू शकतो. म्हणजे Okay. मला फक्त माझा सेटअप सोबत हवंय, त्याच्यामुळे मी तिला म्हणतो की आपण व्हॅनिटी घेऊया. व्हॅनिटीमध्ये मी माझा सेटअप मांडेल, तू तुझ्या शूटला जा, कुठेही जा, आपण सोबत असू. सही आहे. आता अंकिताच्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी. सिंधुद्योग मोठं करायचंय, आम्हाला खूप जास्त फिरायचं आहे, सगळे देश फिरायचे. हो, सगळे. तिसरं तिचं रिसॉर्ट तिला व्यवस्थित करायचं आहे, Okay. देवबागचं. चौथं तिला माझ्याकडून एक मोठा अवॉर्ड्ससाठी ती नेहमी प्रयत्न म्हणत असते मला की मला ऑस्कर घेऊन दे, मला अच्छा. नॅशनल अवॉर्ड पाहिजे. ह्या Okay. सगळ्या गोष्टी तिला हव्यात, त्याच्यासाठी मी करतोय प्रयत्न. ओके 5वं इम्पॉर्टंट थिंग विसरून जातोय. दोघांची combination. घर. हा घर. ओके. ह्या Yeah, बकेट लिस्ट correct. कुठले राहिले का बरोबर नाही, बरोबर सांगितलं. ओके. आता एक लास्ट आहे की चाइल्डहुड मेमरी जे आपण थोडीशी कधीतरी डिस्कस करतो किंवा एकमेकांविषयीची माहिती असते जेव्हा आपण गप्पा मारत असतो तेव्हा, तर ह्याची कुठली चाइल्डहुड मेमरी त्याने तुला सांगितली आहे जी फनी आहे, अशी कुठली आहे तुमच्या बोलण्यात कधी आली असेल अशी? कुणालने फनी अशी नाही सांगितली मला, पण त्याने एक म्हणजे आम्ही जेव्हा डिस्कस करतो की आता आपण कुठे आलोय किंवा आता आपण काय करतोय, हां आणि कधी जेव्हा मला असं वाटतं की मी कुठे कमी पडते का किंवा काय, तेव्हा तो मला काही जुन्या गोष्टींची आठवण करून देतो. तेव्हा त्याने मला सांगितलेलं की त्याच्या पुस्तकाची शेवटची 4 पानं फाटली होती आणि तो ते खूप कॅज्युअली घेत होता की फाटली आहे, ओके वगैरे. आणि त्याचे वडील चौथीला असताना, आणि त्याचे वडील पोलीस होते, त्यामुळे त्याचं की ठीक आहे म्हणजे फाटलं पुस्तक तर नवीन मिळेल अशा ह्याने तो काही दुर्लक्ष करत होता. काही एवढं कॅज्युअली त्याने घेतलं होतं आणि ती पानं गहाळ झाली. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्याचे वडील त्याच पानांची ती जी पानं होती ती लिहून काढत होते आणि त्याच्या ह्याला चिकटवत होते. म्हणजे मला तेव्हा रोज त्याला ओरडायचे, खूप- तू का नाही नवीन हे घेतेस, का नाही. तर पप्पा शाळेत येऊन त्या पानांवरती ते लिहित होते आणि ते त्याला जॉईन करून दिलं होतं मला. ते त्याच्यामुळे ते त्याने- मला खूप आत्ता आठवलं की मला असं वाटतं की यार किती इमोशनल आहे हे. म्हणजे मला त्रास होतो अजूनही त्या गोष्टी आठवल्या की. आम्ही म्हणजे अशा गोष्टी डिस्कस करतो. पप्पा पोलीस होते पण पप्पांनी कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. खूप कमी पगार वगैरे, गव्हर्नमेंट सर्वंटला खूप कमी पगार होते तेव्हा. पप्पांना तर खूप कमी पगार होता, पण त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण ह्या अशा गोष्टी आहेत ना, ह्या आत्ता आठवलं की असं वाटतं की किती गोष्टी इमोशनल होत्या त्या, की राईट. वडिलांनी किती केलंय आपल्यासाठी ह्या गोष्टी थ्रू. आणि अशीच एखादी मेमरी हिने कुठली हिच्या चाइल्डहुडची तुला सांगितली आणि जी तुझ्या लक्षात आहे? नाही तेच की हिला ताप आला होता, येस. हा हिच्या आई खूप वडिलांनी जास्त तो ताप इंटरव्ह्यू आला मध्ये होता आणि सांगितलं होतं. हे सांगितलं होतं की नाही आता शेवटचं आहे. तर कोणतरी काका होते, त्यांनी सांगितलं होतं, पोस्टमन काका ना, त्यांनी सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवरती तिला ठेवा किंवा डोक्यावरून पाणी टाका, थंड पाणी. अच्छा. त्याच्यामुळे तिचा तो ताप कमी झाला. ओ ती खूप जास्त इमोशनल आणि अशी मुवमेंट आठवते मला की
ओके. म्हणजे बाबा पण ते सांगताना आय थिंक खूप इमोशनल झाले होते. काका काकींनी जेव्हा इंटरव्ह्यू दिला तेव्हा त्यांना विचारलं होतं की कुठली आठवण लहानपणीची एखादी आठवते, तर त्यांनी हाच किस्सा सांगितला होता. आणि माझ्या मते अंकिता तुझे वडील खूप जास्त इमोशनल आहेत. म्हणजे आईला तर पाहिलंच आहे, जेव्हा तू घरातून निघत होतीस, परतावणी होती तेव्हा तर आई इमोशनल झालीच होती. पण बाबा न दिसता, म्हणजे तुझी मेहंदी, इथे मेहंदी सोहळा सुरू होता आणि त्यांचं सगळं डेकोरेशन ते नीट करतायत, त्यांचं ते, तू जेव्हा लग्नाला निघाली होतीस ह्याला जायला, देवबागला जायला, तेव्हा पण ते माझ्या मते गाडीतनं त्यांचं ते सामान आणणं आणि हेच सुरू होतं. सो तुला अशी आठवते का एखादी लहानपणीची एखादी गोष्ट आई वडिलांसोबतची, की जी फार अशी इमोशनल आहे, जी आता लग्न झाल्यावर फार आपल्याला आठवते ना, की ही एक गोष्ट कायम आई बाबांची माझ्या लक्षात राहणार आहे? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही असा फॅमिली टाइम, म्हणजे आता जेवढं आम्ही इंस्टाग्रामवरती बघतो ना, की कुटुंब बसून असं एक फॅमिली टाइम किंवा फॅमिली ट्रिप वगैरे, हे असं आम्ही काहीच नाही केलं ग. कारण गावात होतं, म्हणून माझं प्री वेडिंग शूट पण तू बघितलं असेल, की मी आई वडिलांसोबत तो एक वेळ जे केलं नाही ते आम्ही केलं, की बोट मधनं पण नाही फिरलो, तिथे राहून सुद्धा आम्ही तिथल्याच गोष्टी नाही केल्या. सो असा काही हे नाही. पण खूप काही गोष्टी मला बाबांनी शिकवल्या लहानपणापासून. त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टींमधला स्ट्रगल जाणवू दिला. आम्ही आई वडिलांसोबत, म्हणजे बाबा आमचे काजूची झाडं होती, मग रोज संध्याकाळी शाळेतनं 5:30ला शाळा सुटली, घरी आलो की बाबांसोबत काजू गोळा करायला जायचो. म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये. मग एक बादली हातात, एक काठी आणि तो पेटीकोट घातलेला असायचा आणि मस्त आम्ही काजूच्या बागेत जायचो. मग ते बाबा काजू पाडायचे, आम्ही काजू गोळा करायचो. घरी आल्यानंतर बाबा एक पेप्सी द्यायचे, 1 रुपयावाली पेप्सी. ओके. आणि मग मला हवी असायची 2 रुपयावाली ती दुधाची पेप्सी. मग ती मिळवायची असेल तर शनिवारची वाट बघायची, शनिवार रविवारची. कारण त्या दिवशी खूप वेळ बाबा काजू पाडायचे. मग तेव्हा आम्ही काजू गोळा करायला जायचो. जेवढं जास्त काम तेवढं जास्त कामाचा जास्त मोठा मोबदला, हे त्यांचं होतं. सो आम्ही वाट बघायचे कधी एकदा शनिवार रविवार येतो आणि कधी जाऊन ते काजू गोळा करायचे. सगळे काजू गोळा करून झाले की मग बाबा ती 2 रुपयावाली पेप्सी द्यायचे. मग तो सीझन संपला की परत जत्रांचा जो कोकणात सीझन येतो तेव्हा उंडल नावाचं एक फळ असतं, जे फळ फोडल्यानंतर आतमध्ये जो गर निघतो त्याच्यापासून तेल निघतं. ते गोळा करायचं. ते गोळा केल्यानंतर ते फोडायचं. म्हणजे सहलीला जायचं असेल तर तेव्हा आमच्या तिथली मुलं ते गोळा करायची, ते फोडायची, ते विकायची आणि ते 9 रुपये किलो, 8 रुपये किलो वगैरे, तेव्हा 3-4 रुपये किलो वगैरे सुरुवातीला होते, नंतर 9 रुपयापर्यंत वगैरे ते गेलं होतं. सो 9 रुपये किलो वगैरे ते असायचं. सहलीचे पैसे असायचे 60 रुपये 70 रुपये. पण ते सुद्धा कमवून तुम्ही सहलीला गेलं पाहिजे ह्याची जाणीव करून देण्यासाठी ते आम्हाला, चला रात्रीचे उंडलं फोडायला बसा, की आम्ही त्या उंडल फोडायला बसायचो. मग ते पैसे, मग रिठा गोळा करा. अजूनही माझी आई रिठा वगैरे गोळा करते. तर मी तिला घरी गेल्यानंतर असं म्हणते की आई किती रुपये किलो झाला ग रिठा? आई म्हणते 10 रुपये, 9 रुपये, 10 रुपये किलो. म्हटलं तू आता दुपारी बसून काय करणार, आम्ही बसलो तर आजारी पडू, त्यापेक्षा हे वाकून काहीतरी काम करतोय त्याने आम्ही ऍक्टिव्ह राहतो, असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही ते त्या सगळ्या गोष्टी करतायत, पण आम्ही त्या करत करत मोठ्या झालोय आणि आता बरंच पुढे गेलो. पण ते सगळ्या गोष्टींची, त्यामुळे 1-1 रुपयाची अगं जाणीव आहे काय केलंय. म्हणजे आता लोकांना वाटतं मी खूप उधळी आहे किंवा काय, पण ती माझी स्वप्न होती की मला हे करायचंय, ह्याच्यासाठी मला कमवायचंय. पण आई वडिलांनी तेवढं छान शिक्षण दिलं. म्हणजे माझ्या वडिलांनी कधीच मला पैसे उधळण्यासाठी दिले नाहीत, मजा मस्तीसाठी दिले नाहीत. पण एक पुस्तक जर मी मागितलं ना की आज मला हे पुस्तक हवंय किंवा हे पुस्तक असलं असतं तर मला छान मार्क्स पडले असते, तर लगेच दुसऱ्या दिवशी ते पुस्तक घरी यायचं. सगळे नवनीतचे म्हणा किंवा काय जे काय होतं ना सगळं आमच्याकडे होतं. सो पुस्तकांची श्रीमंती असल्यामुळे आज मी जे करते ना ती श्रीमंती माझ्याकडे त्यामुळे आहे. मी हे करू शकले. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते, मला जेव्हा जेव्हा आई बाबा असे लहान मुलांना घेऊन येऊन सांगतात ना, अरे यांनी बिग बॉस बघितला, तेव्हा त्यांना मी सांगते अभ्यास केला, अभ्यास करायचं की नाही, बिग बॉस बघत होता पण अभ्यास पण करा. आणि आम्ही असं, माझे आई बाबा टीव्ही बंद करायचे संध्याकाळचे, आणि आता मुलं अगदी बिग बॉस पण बघतायत. मग म्हटलं मला असं अभ्यास कर, अभ्यास. आता पण कुणाल तुला आवर्जून विचारेन, जेव्हा तुम्ही दोघांनी रिलेशनशिप सोशल मीडियावर जाहीर केलं तेव्हा हिचं एक होते की कोकण हार्टेड बॉय कोण आहे, अशा सगळीकडे चर्चा सुरू झाल्या होत्या. तुला पहिल्यापासूनच संगीताची आवड होती, घरातलं वातावरण, कारण वडील पोलीस खात्यात तुझे, सो ही आवड तुझी कशी निर्माण झाली आणि तू या क्षेत्राकडे कसा वळला? तुझं हे लहानपणापासून आमच्या गावात वगैरे ना भजन होणं किंवा या सगळ्या गोष्टी असायच्या आणि मी तिथे जाऊन बसायचो. म्हणजे गावी गेल्यानंतर तिथे जाऊन बसायचो, ते ऐकायचो. ती आवड आधीपासूनच होती. ऍक्च्युली मी म्युझिक करत नव्हतो. माझे दोन्ही भाऊ आहेत ना, माझा मधला भाऊ गायचा आणि मोठा भाऊ पण गायचा. ते दोघं काही ना काहीतरी करत असायचे. म्हणजे काहीतरी म्युझिक मधलं काहीतरी हे कर ते कर करत असायचे. मी बघायचो फक्त आणि किंवा वाजवायचो काहीतरी, टेबलच वाजव किंवा असंच चालू असायचं माझं. पण अचानक ते चेंज आहे ना, ते ऍक्च्युली माझा भाऊ, मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता आणि त्यांनी माउथ ऑर्गन घेतलं होतं.
ओके. त्याने माउथ ऑर्गन घेतलं आणि तो इंजिनिअरिंग वरून सुट्टीसाठी आला होता 1 महिन्यासाठी. आणि तो त्याचा माउथ ऑर्गन विसरून गेला म्हणजे मी धापला तो. आणि नंतर तो गेला, त्याच्यानंतर मी तो वाजवायला लागलो. मग ती आवड माझी आहे ना, मी 6वीला असेल कदाचित, 7वीला वगैरे. ओके. ते सगळं तिथून चालू झालं. माउथ ऑर्गन वाजवायला लागलो. त्याच्यानंतर मग हळूहळू इंजिनिअरिंगला गेल्यानंतर ग्रुप्स बनले आमचे. आमचा 5 जणांचा ग्रुप होता. मग आम्ही स्वतःचे सेल्फ कंपोज सॉन्ग करायला लागलो. वा. म्हणजे बरेचसे म्युझिक डिरेक्टर आहेत की ज्यांचे गाणे आम्ही ऐकायचो. संदीप खरे, सलील कुलकर्णी असतील, त्यांचे गाणे ऐकायचो. मग ते हळूहळू असं कळायला लागलं की अरे ह्याच्यात काय मजा आहे यार. मग इंजिनिअरिंगला तर अभ्यास नाहीच, फक्त गिटार घेऊन जाणं. म्हणजे खरं तर सुरुवात हे सगळं झालं त्याच्यानंतर माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की तू डिप्लोमा टू डिग्री त्याच कॉलेजला ऍडमिशन मिळव, मी तुला गिटार गिफ्ट करेन. ओके. मग तिथून खरी सुरुवात झाली माझी. अच्छा. की माझं तिथेच ऍडमिशन मिळालं आणि मग ती सुरुवात झाली. मग त्याच्या बाहेर ते तुम्ही दोघांनी पहिला प्रोजेक्ट आनंदवारीचा केला. हो, तरी आम्ही भेटलो नव्हतो. तरीही भेटलो नव्हतं, ते फोनवरतीच होतं. अच्छा. ओके. सो खूप गप्पा झाल्यात आणि आता मला एक छान गेम खेळून या इंटरव्ह्यूचा शेवट करायचा आहे. पण तो गेम खूप खास आहे. पदार्थ ओळखा असा टास्क आहे. तुम्हाला मी काही पदार्थ देणार आहेत. तुझ्या हातात जे मी देईन ते डिरेक्टली कॅमेराला दाखवायचे आणि त्याला दाखवायचे. तू फक्त ऍक्टिंग करायची की तो पदार्थ कोणता आणि ती ओळखणार. हा, बोलायचं काहीच नाही बोलायचंय तुला, फक्त ऍक्टिंग करायची आहे. सो तू पहिला जे मी देईन ते न बघता कॅमेराला दाखवायचंय. पण नाही द्यायची अशी ऍक्टिंग बोलून हिंट दिली तर लगेच समजणारा पदार्थ आहे. बिग बॉस मध्ये केलं तर तुम्ही एन्जॉय केलं. येस. सो आता मी चूज करून द्यावे लागतील मला, कारण काही पदार्थ अंकिता पटकन ओळखू शकते. ओके. आता कॅमेराला दाखव. हा. आणि आता कुणाल. बापरे, मला पण नाही माहितीये. नाव नाही लिहिलंस का? लिहिलंय खाली, नाव लिहिलंय. पण हे काय असतं मलाच खरं नाही माहिती. पण नाव लिहिलंय ना. हो. मग ऍक्टिंग कर, काहीतरी सांग. खायचंच असणार ऑफ. नाही. पहिला अक्षर. अक्षर. हा, तो डमशराज टाइप सांगतोय तुला. हा. खायचंय, कोकणातलं आहे. हो. खाजा. अजून खूप माणसांची काय असते, चोरांची काय असते. बोलून बोलून चाललंय पण बोलायचं नाही. चोरांची काय असते, टोळी, खापरोळी, खांडटोळी. ओके. पण तुला पदार्थ माहिती होता ना? नाही. काय असते मला नाही माहिती. तुला खायला घालते, आपण जाऊ आता एप्रिल. कसलं असतं खोबरं? खांडटोळी नाही खाल्लीस तू, नाहीतर. ओके. खांडटोळी म्हणतात. खांडटोळीला दुसरा शब्द तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असणार. हे सोपं आहे, हे येईल पटकन. ह्याचं नाव नाही या पदार्थाचं, पण तुला कळेल पदार्थ काय. पदार्थ कळलाय काय? अंकिता, तुला दिसत असेल तरी तू प्लीज बघू नको. नाही, मी असं बघितलं. स्पेशल आपल्या याच्यात होतं. मी तुला सांगितलंय बोलायचं नाहीये कुणाला, अजिबात ऍक्टिंग करून दाखव. आपल्या ह्याच्यात होतं, लग्नात होतं. लग्नात नव्हतं, आधी होतं. आता बोलू नकोस, आता तू ऍक्टिंग कर. ऍक्टिंग म्हणजे शब्द काय काय गोल गोल पदार्थ आहे पण असं. जिलेबी. ती जिलेबी नाहीये. मग काय? थांब, दाखव परत. बंगाली खाजा. हे काय आहे? नाव वेगळं आहे त्याचं. नाव वेगळं आहे. तोच जिलेबीच आहे ना. कडबोळी नाही. जिलेबीचाच प्रकार. तुम्हाला पण नाही माहिती, मला कसं माहिती असं? असं काय नाही, मिक्स पदार्थ आहेत सगळे. ते नाही माहिती, ते मला कळतंय काय. ते ऑरेंज कलरचं आहे का? हा, ते मिळतं मार्केटमध्ये गोड गोड. ते त्याला काय म्हणतात? तू सगळे कोकणातले पदार्थ आणले. असं काय नाही, मी मिक्स आणलेत. नाही, मी मिक्स पदार्थ आणले. ते म्हणतात जत्रेत मिळतं ना. हा, जत्रेत मिळतं, बरोबर आहे. मिळतं ते, माहिती आहे मला. प्रॉम्प्टिंग चालू आहे कॅमेऱ्याच्या मागून.
ठीक आहे, हरकत नाही. इमरती म्हणतात त्याला. बापरे, हे हे काय? नव्हतं माहिती. नाही मलाही नाही नव्हतं मग माहिती. मला कसं माहिती असणार? मी कशी ऍक्टिंग म्हणजे करताना मला इमारत बिमारत दाखवायला लागली असते. नाही मला हे नव्हतं माहिती. ओके. इमरती. हा. बघितलंस काय एवढं काय बघतो? नाव नाहीये. नाव नाहीये पण पदार्थ ओळखण्यासारखा आहे. डीपी दादांना आवडतं ते त्याच्यासोबत काय तू असतं? ना कुणाल ऍक्टिंग करायचे यार प्लीज. मटणासोबत काय असतं? हा. काय असतं मटणासोबत? रस्सा असतो, कांदा भाकरी. मटणासोबत गोड आहे की तिखट आहे? अरे मटन सोबत काय खातो आपण? भाकरी, अजून काय असतं? भात असतो, कोशिंबीर. सांग. मटणासोबत नाही, एकतर आम्ही मटण कोंबडी वडे. मटणासोबत आता मला डीपी दादा आवडतं मटण. कोंबडी वडे, मटन कोंबडी. वडे, मटण वडे नाही नाही, वडे. कोंबडी वडे. मग त्याच्यापेक्षा माल तुमच्या तिथे म्हणायचंच ना, आमच्या इथे. पटकन डीपी दादा. ओके, आता हा शेवटचा पदार्थ आहे जो तुला ओळखायचा, नंतर सगळे अपोजिट येणार आहेत. जे पिऊन तू आजारी पडलीस. सोलकढी. हा भारी होता. गार गार सोलकढी खूप प्यायले आणि त्यामुळे घसा गेला. आम्ही थंड काही पित नाही, काहीच पित नाही, त्याच्यामुळे आम्ही आणि आजारी. एकदम गार सोलकढी प्यायली खूप. ओके, आता मी तुझ्याकडे देणार आहे, तू कॅमेऱ्याला दाखवायचे आणि मग अंकिता मला ऍक्ट करून दाखवायचंय दाखवणार. आणि मग तू बघायचं नाही. हा, तू तुला बघायचं सवय नाही. आहे, तू करशील काहीतरी. कॅमेऱ्याला दाखव. बघू नकोस. अरे तू मी- तू नाही तू काय बघायचं बघायचंय? कुणाला, आता बघितलं? जसं अंकिताने नाही केलं बघितलं. तसं नाही, त्याला कळलं नाही, माहिती खरंच नाही म्हणजे तो पदार्थ. ओके, तुला आणि दाखव ना आता आता. हिला दाखव. आता ती ऍक्ट करणार आणि तू ओळखायचंस. माहितीये हा पदार्थ ना? हा, तू मी शब्दच माहित असणार तर कसं येणार? बरं काहीतरी वाक्य बोलून सांग. असं असं काहीतरी. गोड पदार्थ जो छोटासा असतो, एवढा एवढा. कोकणात मला वाटतं सगळीकडे असतो. मिळतो. हा, कोकणात पण असतो, कोकणात खूप सगळीकडे जास्त असतो. असतो. मी तुला म्हणाले होते एकदा की माझ्या मित्राचं हे आहे, रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये हा खूप फेमस आहे. तुला कधीतरी खायला मी नाही. वरून आहे. त्या शब्द अक्षरावर नाही, मी वरून अक्षर फक्त. म हा, गोल असतो, गोड आहे, गोल आहे. सामानाला काय म्हणतात? खूप सामान असतं, तर काय म्हणतात? आज क्या आने वाला है? बरोबर आहे. आज क्या आने माल. हा, त्याच्यावर त्याच्यावरच पदार्थ आहे. हा, मालपो. हा, खाल्लं नाही मालपो. खाल्लंस ना? हो. ओके. सामानाला काय म्हणतात? काय कुठे जायला लागलं मला? तुला दाखवायचंयस ना? तू दाखवायचंयस तू ना? बघितलं नाहीयेस ना बघितलंस ना? कुणाल? मी कशाला, तूच बघ. मी नाही बघितलं, खरंच नाही. हा, कुणाल. मडक गोल आहे, त्याच्यात होल आहेत, अजून छिद्र आहेत. नाही रे. गोल मिठाई मधला आहे प्रकार. आंबट. मी सांगते, फळ आहे, असं आहे त्याला, असं कलिंगड. कुणाल असं आहे त्याला, म्हणजे असं म्हणजे तू आता ती तू मला काय रोहित कसं- शर्मा आहेस काय? वो हे ये एक फळ आहे, त्याला काठी आहे. अरे हा, फणस. हा, सो त्याच्यापासून काय बनवतात जे माझ्या कोकण. दुकानात मिळतं? अं, फणस पोळी. हा, हा, आता तर मी तुला हेच केलं असतं बाबा. काय मी सगळं मॅडम, व्यवस्थित ओळख. गोल आहे त्याला, होल आहे. पण हे म्हणजे काय? अरे काठी. अरे जे लागतात, जे टोचतात, असं एवढं सांगितलं तुला जे कळणार. टोचतात. काय? ओके. दाखव, तू नको. कॅमेऱ्याला दाखवायचंय. हे काय आहे? नाही माहिती. मी सांगते. हे काय आहे? फाफडा. हे गप. ती अशी स्टेप आहे, काहीतरी स्टेप. ओ माय गॉड. गाणं अशी. ना 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 ना.
श्रद्धा कपूरचं. चमचम. हा पदार्थ ओळख आता गाणं छमछम ओळखलंस. ते तो पदार्थ आम्हा दोघांनाही माहिती. चमचम चमचम. हो मिठाई माहिती आहे त्याला. हो, चमचम. आम्ही त्याला असं चमचम त्याच्यावर सिल्वर असे Yes. कोटिंग वगैरे Yes. असतं. घाण लागतं एकदम. खूप गोड असतं ते. कॅमेराला पहिले दाखव मग तू बघ. अच्छा हा खाजर. लास्ट पदार्थ पहिले कॅमेराला दाखव. मी तुला सांगते हा काय कदाचित. अच्छा गोड हलवा म्हणतात तो. कंदी. कंदीच्या पुढे काय? कंदी काय पेढा. मग अजून एक हलवा. शब्द कंदी हलवा. नाही. कंदी कंदी हलवा पेढा. नसतो. छोटे छोटे स्क्वेअर्स असतात ना. राईट. कंदी फेणी. तर तुला सांगते सुतार फेणी. तू प्रदीपला काय म्हणतोस? आठवा फक्त बोलू नकोस. प्रदीपला काय म्हणतोस? टिंबा 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 टिंबा. हा हा थांब तो तिसरा शब्द. थांब. अरे म्हणजे तू हेच आहेस रे असं बोलतोस. त्याच्यामध्ये तिसरा शब्द जो येतो ना, लग्नाची शॉपिंग दागिन्यांची आपण पुढे करायला गेलो होतो. हा Common आहे. राईट. पेठे. कंदील. पेठे. पेठे नाही पेठा. पेठा कंदी पेठा. पेठा. नुसता पेठा रे. नुसता पेठा असतो. मग कंदीचा काय संबंध होतो? अरे ती कंदी पेढ्यावरनं तुला सांगत होती की शी. पेढ्याच. खूप घाण आहेस या बाबतीत तू. कंदीचा काय संबंध होता? जो शब्द नाही माहिती. पेढा तर पेठा पेढा वेगळा सारखाच असतो. दुसरा पेठा मला माहिती आहे. हा तेच ती सांगत होती रे. पण पण कंदीचा तिचं काय संबंध होता? ती तुला कंदी पेढ्यावरनं सांगत होती की कंदी सोडून दे पेढ्यावर फोकस म्हणून करून सूरजला ते ओळखता आलं नाही. हो ती हरिण होती की कोण होती ती? काका खूप. सांबर होतं. ओके बरं झालेत माझे सगळे पदार्थ ओळखून आणि बऱ्यापैकी ओळखले आहेत. कुणाला बऱ्यापैकी पदार्थ काही काही माहिती आहेत मालवणातले पण ना. हो माहिती आहे. खूप आता सारे. काय ऑप्शन नाही त्याच्याकडे. बरं एक डायलॉग आहे जो आता कुणाला मालवणी स्टाईल मध्ये बोलायचा आहे. बापरे. तुझा डायलॉग असा आहे तू प्रिपेअर व्हा. ओके डेडिकेट करू शकतो अंकिताला किंवा डेडिकेशनसाठी आपण दुसरं काहीतरी सांगूच पण हा एक डायलॉग खास तुझ्याकडनं मालवणी भाषेत बोलून Okay, घ्यायचा आहे. okay. ओके हम एक बार जीते हैं एक बार मरते हैं शादी भी एक ही बार होती है और प्यार भी एक ही बार होता है. हा एसआरकेचा शाळा. एक त्याला दे. नाही पहिले सांग तर तू ते ती नाही मालवणीत सांगणार. बोलायचं. तू काय तुला जेवढा आता मालवणी? शिकला असशील हा, तेवढं तुला जेवढं मालवणीत शिकेल. बोलायचं मस्त आहे. आहे कर. पहिले हम काय? एक बार जीते हैं. बोल तर पूर्ण मोठं आपण घे. एकदाच जगता. आणि शी. पुढे आपण एकदाच मरता. सगळ्याला काना लावणं म्हणजे मालवणी नसतं. आपण ठीक आहे एकदाच रे. जगतो एकदाच मरतो. मरतो. हा हा ओके जगतो लक्षात बरोबर ठेवा. होतं मग. ते तसंच असतं. जगतो एकदाच जगतो. जगतो एकदाच आपण एकदाच मरतो. जगतो, असं पण बोल एकदाच किंवा मरतो. जगतो मरतो जरी बोललास तरी ते चालतं. लक्षात ठेवा तुला नंतर आपण एकदा एकदाच फ्रेमिंग जगतो करायचं. एकदाच मरतो. ओके शादी भी एक बार होती है और प्यार भी एक बार ही होता है. लगीन पण एकदाच होतंय. होतंय कसं असेल? काय होतंय? होती है होती. म्हणजे होतं लगीन पण एकदाच आणि प्रेम पण एकदाच. होता 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 होता. होता. हं. लगीन पण एकदाच होता आणि प्रेम पण एकदाच होता. आता सगळं एकसाथ आपण तुला एकदाच- कॅमेरा समोर हा. बोलून दाखव. ओके या कॅमेरात. ओके आपण एकदाच जगता एकदाच मरता. बरोबर जगतो आपण एकदाच जगतो एकदाच मरतो. लग्न लगीन पण एकदाच होता प्रेम पण एकदाच होता. परफेक्ट आहे. पहिला चुकला होता. शी सॉरी यार. इट्स ओके. मालवणी लोकांची माफी मागायला लागेल मला. हरकत नाही. सगळ्या प्रेक्षकांनी खास करून गंमत म्हणून घ्या. एक छोटासा फन पार्ट होता की आता ती आहे मालवणी ती एवढी छान मालवणी मी बोलते शिकतोय आता पण, प्रेक्षकांना शिकतोय. आवडतं म्हणूनच तू काय काय शिकलंस हे जाणून घ्यायचं आणि एक छोटासा प्रयत्न की हे थोडासा शिकल्याचं कुठं काय होतं. थोडासा एक छान रोमॅन्टिक. आता तुला हे बोलल्यानंतर एक छान गाणं अंकितासाठी डेडिकेट करायचंय. सो कुठलं डेडिकेट करशील? स्केल मध्ये नको नको काय स्केल मध्ये गा आता. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले.
वा वा वा, सुंदर. सो छान एक रोमॅन्टिक गाणं झालंच, पण जाता जाता तुम्हाला असंच कसं सोडणार? नवीन दाम्पत्य आहे, नवीनच लग्न झालेलं आहे, पाडव्याचा खास मुहूर्त आहे. सो उखाणा घेतल्याशिवाय तर एंड करूच शकत नाही. भरपूर उखाणे घेऊन झाले असतील. सो आता एक छानसा उखाणा आमच्या लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांसाठी आणि तुमच्या चाहत्यांसाठी. मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस, मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस, अंकिता तू फक्त प्रेमाने हास. छान आहे, छान आहे, छान आहे, प्रेमाने हास असं बोलला. छान आहे. अंकिता. एका वर्षात महिने असतात 12, कुणालमुळे वाढलाय आनंद सारा. वा 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 वा, खूप छान इंटरव्ह्यू झाला आणि खूप मस्त गप्पा मारता आल्या मला तुमच्यासोबत. आणि आम्हाला मजा आली. येस, आणि खूप छान बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. खरं तर लग्नाला छान इन्व्हाइट केलेलं, आम्ही खूप मजा मस्ती केली यांच्या लग्नात, संगीत एन्जॉय केलं, हळद एन्जॉय केली आणि लग्न सोहळा आम्ही खूप जवळून पाहिला. त्याच्यामुळे दोघांची ही मेहनत, दोघांची स्वप्न आम्ही बघतोय. सो तुम्हा दोघांनाही नवीन वर्षाच्या आणि तुमच्या या नवीन आयुष्याच्या सुरुवातीला आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. Thank you so थँक्यू much. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.